करते 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 एक मिनिट. सर नमस्कार. मुकेश भाऊ नमस्कार. तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे स्वागत. तर सर आज आपलं वैवाहिक जीवन 9वे लेक्चर आहे ना. हा. हो हो हो. हा, वैवाहिक जीवन ची ही कार्यशाळा, त्याच्यात हे 9वे लेक्चर आहे. तर सर मी आपणास विनंती करते की आपण आपल्या वैवाहिक जीवन या कार्यशाळेत सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू सगळ्यांचे आभार. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू. तुमचं सुद्धा स्वागत करतो, कारण का की तुम्ही आमचं स्वागत केलेलं आहे. तुम्हाला नमस्कार. तर त्या ह्याच्यामध्ये कुबल मॅडमला नमस्कार आणि इत्यादी आपले जे काही सभासद आहेत तर त्यांना सुद्धा नमस्कार, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्यामध्ये दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व मंडळींचं स्वागत आहे. तर या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आज की 2 पत्रिका आहेत. एक पती पत्नीची पत्रिका आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये कशा घडामोडी झालेल्या आहेत त्याबद्दलचा आपला विचार आहे. तर एक हे होतं की तुम्हाला मंगळ दोषाबद्दलचं काही तुम्ही जे प्राथमिक शिकला असाल त्याच्यामध्ये तर तुम्हाला माहिती दिली असेलच की मंगळ दोष काय असतो काय नाही. तर ह्याचं विवेचन तुम्हाला हवंय का की 1 4 7 10 12 या 1 4 म्हणजे 1 4 7 8 आणि 12 ह्या ज्या स्थानामध्ये मंगळ असल्यानंतर मंगळ दोष हा तयार होतो. तर हे प्राथमिक ज्योतिषच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं असणार. नसेल तरी सुद्धा मध्ये कोणी जर काही विचारलं तर हरकत नाही. त्याच्याबद्दलची जी काही भूमिका आहे किंवा मंगळ काय करतो याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि पत्रिका मुकेश भाऊ लावलेल्या आहेत, तर 2 पाठवलेल्या आहेत पत्रिका तुम्हाला. तर त्याच्यामध्ये नवमाश कुंडली सुद्धा आहे आणि मुख्य कुंडली सुद्धा आहे. तर मुख्य कुंडलीच्या ह्याच्यावरून नंतर त्याचं परिवर्तन आपण नवमाशामध्ये बघायचंय. तर त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायचं आहे की जातकाच्या जीवनामध्ये खरोखरीच काय घडामोडी कशामुळे घडलेल्या आहेत. आता पत्रिका तुमच्या सोबत आलेली ही तारीख जी आहे ती तुम्हाला पत्रिका पाठवल्यानंतर तुम्हाला उपलब्ध आहेत, पण तारीख तुम्हाला म्हणजे कळलेली आहे की 1958 सालची एक तारीख आहे आणि एक तारीख जी आहे ती 1900 कधीची आहे 63 सालची आहे ना. तर तशी मग आता त्या ठिकाणी तुम्हाला ह्या 2 तारखा ज्या आहेत तर त्या ह्याच्यावरती पत्रिका तुम्ही तुमच्या स्वतःकडे पण बनवू शकता आणि मी पाठवलेली पण आहे. आता राहिला भाग काय की तुमचा अभ्यास करण्यासाठी म्हणून जो तुम्हाला आवश्यकता असते तर ती अभ्यास करण्याची जी काही पद्धती आहे तर एक वेळा निदान आपल्या डोळ्याकडून पत्रिका जी आहे ती तुम्हाला हे केली पाहिजे की बाबा खरोखर ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी जी दुःख निर्माण झाली ती कशामुळे. तर इथे तुम्हाला सांगतो की ही पत्रिका जमवताना मंगळ आणि शनी याचा विचार केलेला आहे जमवताना. म्हणजे त्या ठिकाणी जी पुरुषाची पत्रिका आहे तर पुरुषाची पत्रिका मंगळाची आहे आणि स्त्रीची पत्रिका जी आहे ती लग्नी शनी आहे आणि मंगळ सुद्धा आहे. मग अशी पत्रिका आपण जर मॅच मेकिंग केलं किंवा गुणमेलन केलं तर त्या ठिकाणी गुणमेलन हे चंद्रग्रहावरती पूर्णपणे अवलंबून असतं. या बाबतीत तुम्हाला माहिती आहे. पण फक्त मंगळ आहे आणि मंगळाला मंगळ आहे किंवा मंगळाला शनी चालतो वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काही अर्थ नाही त्याला. त्यामध्ये दुसरा भाग असा आहे की मुलीची रास जी आहे म्हणजे स्त्रीची रास जी आहे ती मकर आहे आणि मुलाची रास जी आहे ती मीन आहे. आता ह्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये खरोखरच त्याच्या जीवनात सुख आहे का हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. नवमाशाचं परिवर्तन आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पुरुषाची जी पत्रिका आहे ती 13° 20 कलेला नवमाश बदलतो, पण इथे 54 कला आलेल्या आहेत म्हणून नवमाश जो आहे तो शिव नवमाश आलेला आहे आणि तिकडे सूर्य आलेला आहे. मुलीच्या पत्रिकेमध्ये मकर लग्न आहे आणि त्याला कुंभ नवमाश आलेला आहे. मग आता मकर लग्नाला कुंभ नवमाश केव्हा येतो तर मकर राशीमध्ये उत्तराचं जे नक्षत्र आहे त्याच्यामध्ये दुसरं चरण जे आहे तर कुंभ नवमाश आहे. त्या नवमाशामध्ये पण आपण पुढे येऊ. मग आता इथे आपल्याला पाहायचं आहे, आता सगळं तुमच्या समोर पत्रिका आहे तर ती पत्रिका वाचतेवेळी एक पहिल्यांदा लक्षात घ्या की यांचा संसार जो आहे म्हणजे स्पेशली जी स्त्री अजूनही जिवंत आहे आणि पुरुष जो आहे त्याचं निधन झालेलं आहे. तर हे पती पत्नी दोघंही आहेत.
त्यातला मुख्य दोष जो तुम्हाला सांगतो तो थोडस लक्षात घ्या. फार महत्वाचा योग आहे. कसे कसे योग चढतात तर तुम्ही दोघांच्याही पत्रिकेमध्ये वृश्चिक आणि वृषभ राशीकडे जा. दोघांच्याही पत्रिकेमध्ये वृश्चिक आणि वृषभ राशीमध्ये तुम्हाला 3 ग्रह आढळतील. बुध शुक्र रवी, बुध शुक्र रवी. बघा आहे की नाही? हो सर आहेत. आहे. म्हणजे हा अतिशय दुर्मिळ, म्हणजे तुम्हाला कधी असा विचारच करता येणार नाही की हा योग जातकाच्या जीवनामध्ये वैवाहिक काही वाईट घडामोडी करू शकतो किंवा करेल. तर तो एक लक्षात ठेवण्यासारखा योग आहे. कारण का की ह्या योगावरतीच जातकाचं जीवनचे संपुष्टात आलेलं आहे आणि आपण त्याला लाल किताबमध्ये पण मान्यता आहे बिल मुकाबिल म्हणून. म्हणजे ही अशी युती जी आहे ती असू नये हा एक महत्वाचा विचार आहे की त्याच्यामध्ये. आणि त्यातल्या त्या दोघांचाही याच्यामध्ये वृश्चिक आणि वृषभ ह्या समोराचा समोर असे आहेत. त्याच्यामुळे तिथे अशा घटना घडलेल्या आहेत. दुसरा भाग असा आहे की स्त्रीच्या पत्रिकेमध्ये आपण पाहिलं तर अष्टमामध्ये मंगळ आहे. आता आपण काय म्हणतो की अष्टमामध्ये मंगळ असेल तर जातकाला स्वतःला आत्महत्या करणं किंवा अपघात होणं. तर त्या ठिकाणी असं घडलेलं आहे की एक तर मारक स्थानाचा अधिपती लग्नामध्ये आहे नंबर 1. सप्तम स्थानाचा अधिपती आणि लग्नाचा अधिपती हे दोन्ही लग्नामध्ये स्त्रीच्या पत्रिकेमध्ये आहेत. मकर लग्नाला, बरोबर आहे? लक्ष घ्या, पत्रिका कशी वाचायची आहे की नाही? आहे हो ना? सर आहेत हा. आहेत. हो. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं तर लग्नेश सप्तमे एकत्र असू नये, हे शत्रूच आहे. त्यानंतर त्या ठिकाणी आपण विचार असा केला तर पुरुषाच्या पत्रिकेमध्ये लग्नी मंगळ आहे, तो योगकारक आहे. पण चंद्र पीडित आहे म्हणजे त्या ठिकाणी तो योगकारक नाही. चंद्र बघा पीडित आहे ना, केतुयुक्त झालेला आहे. हो सर. हो सर वेळात. म्हणजे त्या ठिकाणी हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे की चंद्र पीडित झालेला आहे आणि दोघांचाही चंद्र पीडित आहे. आणि राशीचे गुण ज्या वेळेला आपण तपासतो त्यावेळेला मित्र पक्षाच्या राशी आणि शत्रू पक्षाच्या राशी ज्या असतात त्याच्यामध्ये गुणांचं कमी जास्ती प्रमाण आपल्याला दिसून येतं. एकदम सोपा नियम आहे. जर कोणाकडे पंचांग असेल तर त्याने त्याच्यावरती गुण किती येतात हे पाहावं. पण तरी सुद्धा तर तुम्हाला स्त्रीच्या पत्रिकेत तर चंद्र शनी डॉट युती आहे. तेच ना, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा जे वैधव्याचं जे कारण आहे ते सप्तमेश म्हणून आपण कोणाला विचार करू तर जोडीदार, बरोबर आहे मॅडम? होय होय सर. मग सप्तमेश जो आहे तो जोडीदार आहे. मग अशा ह्या जोडीदाराच्या बाबतीमध्ये जातकाला कधी घटना होतील जातकाच्या जीवनामध्ये? एक तर हा प्रेमविवाह आहे. आता आपण काय म्हणतो माहितीये का, आपण असं म्हणतो की इथे नवपंचम योग आहे. रवी बुध सूर्य शुक्र शनी चंद्र हा सगळा भाग त्याच्यामध्ये आला. पण तो नवपंचम योग जो आहे तो त्या व्यक्तीच्या जीवनात वैवाहिक सौख्यासाठी उपयुक्त आहे का, योगकारक आहे का, हा पण नाही भाग सर. बघितला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला विचार करूनच सांगता आल्या पाहिजेत. कारण का की अतिशय ज्याला अचूक आपण जेव्हा फलादेश देतो तर ही पत्रिका आता जमवले तर त्याच्याबद्दल आपल्याला काही तसं हे नाही, आपल्याला नशीब वाचायचं आहे. कळलं का? कोणी काय जमवलं किंवा त्याच्याबद्दल आपल्याला टीका करायची नाहीये. पण तुम्हाला थोडीशी दक्षता घेतली पाहिजे. जर समजा अशी गोष्ट असेल तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेच्या घडामोडी घडतील आणि घडल्या तर त्या कशामुळे घडल्या तर त्याला कारण एक तर गोचर आणि मूळची ग्रहस्थिती त्याला फार महत्व आहे. आता मूळच्या ग्रहस्थितीमध्ये लग्नात मंगळ आहे. आता मंगळ हा ग्रह जो आहे तो योद्धा आहे. त्याची दृष्टी 8वी दृष्टी 7वी दृष्टी हे सगळं एकमेकाच्या याच्यावरती बघा. 3 ग्रह तिथे आहेत. म्हणजे वैर कोणाकोणाशी होईल. एक तर चतुर्थेश पीडाकारक आहे. बघितलं गेलं तुम्ही? चतुर्थेश पीडाकारक आहे पतीच्या पत्रिकेला, मेष लग्नाला. होय. आणि तो ते गेला केतुयुक्त झालाय म्हणजे घरचं सुख कमी. अधिक चंद्र आणि चंद्राची रास बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं
ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला स्त्रीच्या बाबतीमधलं सुख दुःख जर बघायचं असेल तुम्हाला, तर चंद्र आणि चंद्राची रास म्हणजे कर्क, ह्या दोन गोष्टी पाहणं गरजेच्याच आहेत. बघा, आपला हा क्लास जो आहे तो फलादेशाचा आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या घडामोडी कशा कशा रीतीने जातकाच्या जीवनात घडतील या बाबतीमध्ये आपल्याला विचार करायचा आहे. मग तिथे चतुर्थेश पण 12व्या स्थानामध्ये केतुयुक्त झालेला आहे. त्यानंतर सूर्य, शुक्र आणि बुध हे अष्टमात वृश्चिक राशीत गेलेले आहेत. आणि वृश्चिक राशी कशी आहे, तर कुतूहल निर्माण करणारी आहे. म्हणजे त्या ठिकाणी वृश्चिक रास सस्पेन्स आहे. तर जातकाच्या जीवनामध्ये जोडीदार कशा स्वरूपात आणि किती काळ त्याला लाभेल. आता आपल्याला माहिती आहे सप्तमेश अष्टमात आहे ना, बघा. हो सर. सर. हा. मग आता सप्तमेश अष्टमात आहे, पंचमेश अष्टमात आहे. आणि अशा वेळेला पंचमेश अष्टमात, सप्तमेश अष्टमात, तर ह्यांना मूल आहे, म्हणजे लग्न झाल्यानंतर मूल झालं, पण नशिबामध्ये पुरुषाच्या मुलाचं सुख पाहणं नव्हतं. कारण पंचमेश अष्टमात त्यावरती मंगळाची दृष्टी. मंगळ हा जेव्हा दृष्टीने सुद्धा जेव्हा काही ग्रहांना दूषित करतो. आता मंगळ म्हणजे स्वतःच्या राशीत आहे, केंद्रस्थानी आहे. रवी सारखा ग्रह जो आहे तो वृश्चिक राशीत आहे. त्याच्यावरती पूर्णपणे त्यांचा षडाष्टक आहे. आणि हा षडाष्टक योग जो झालाय तो शुक्र, बुध आणि सूर्य ह्याच्या सोबत झालेला आहे. आता ह्याला आपण प्रीती षडाष्टक का मृत्यू षडाष्टक म्हणू, तर तो भाग वेगळा आहे. पण तरी सुद्धा मंगळाच्या दृष्टीने अष्टम स्थान दूषित झालेलं आहे, एवढं नक्की. बरोबर आहे. आता दुसरा भाग असा आहे की सौख्य हे शुक्राकडे आहे. म्हणजे वैवाहिक विवाह झाल्यानंतर जे सौख्य असतं ते शुक्राकडे आहे. मग तिथे शुक्र दूषित झालेला आहे. कोणामुळे झालाय? एक तर वृश्चिक राशीमुळे, आणि ज्या राशीमध्ये ज्याचा मालक आहे तो त्याच्यावरती कुयोग करतोय, म्हणजे षडाष्टक आहे. आता षडाष्टकचे तुम्हाला परिभाषा लक्षात आली का? सांगा. सर काय आली. बरोबर ना? आलं ना लक्षात? होय. बरं. हो हो सर. सर. हो. हो सर. येस, व्हेरी गुड. आता याच्यामध्ये बघा की शनीचं जे कारकत्व आहे ते दशम स्थानाशी संबंधित आहे आणि एकादशम स्थानाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये विवाहाचा काळी मात्र संबंध नाही. आहे का संबंध? नाही. पण पुरुषाची पत्रिका ही स्वयं मंगळाच्या तत्वाची असल्यामुळे तिथे त्याला वैवाहिक आयुष्य उपभोगता आलं नाही. त्याला कारण मंगळ, चंद्र, शुक्र, बुध आणि सूर्य हे ग्रह आहेत. म्हणजे 3 ग्रह आणि 4 ग्रह हे तर मुळातच दूषित झालेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी निश्चित जातकाच्या जीवनामध्ये, वैवाहिक जीवनात काही ना काहीतरी घडामोडी होतील. त्याला कारण सप्तमेश अष्टमात शुक्र हा गुढ राशीमध्ये आहे. रवी सुद्धा गुढ राशीत आहे, तो पंचमेश आहे. चतुर्थेश जो आहे तोही बिघडलेला आहे. तृतीयेश आहे तो सुद्धा बिघडलेला आहे. मारकस्थानाचा अधिपती शुक्र हा सुद्धा बिघडलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही मारकस्थानं मेष लग्नाला शुक्राचीच येतात. आणि त्यावेळेला आपल्याला शुक्र हा तपासणं गरजेचंच आहे. आता आणि सर ह्याच्या सप्तम स्थानातला गुरु सुद्धा तसा काही कामाचा नाहीच आहे तिथे. नाही, काय स्थानबली नाहीये मॅडम, हो हो स्थानबली नाहीये. बरोबर. येस. म्हणजे पत्रिका किती कॉम्प्लिकेटेड आहे. बोला, तुम्हाला बोलायचं आहे? म्हणजे पत्रिका किती कॉम्प्लिकेटेड आहे ही तुम्हाला, पुरुषाची पत्रिका तुम्ही अशी आली तर तुम्ही त्याला काय सांगाल? आता सांगा किंवा नका सांगू, पण तुमचा अभ्यास फार महत्वाचा आहे. कळलं का? तुम्ही काय सांगायचं आहे किंवा नाही सांगायचं हे तुमच्यावरती आहे, पण तुमचा अभ्यास हा महत्वाचा आहे की कशा घटना, कशा स्थितीमध्ये जातक जन्माला आला आणि त्यावेळेला आकाशामध्ये असणारी स्थिती त्याच्यावरती अंमल करते. आता जसं की जोपर्यंत तो अविवाहित होता, बघा घटना कधी घडतात? एखादा विवाह झाल्यानंतर घटना घडायला सुरुवात होते. बरोबर आहे की नाही? होय सर. हो हा. सर.
याचा तर आणि अर्थ मागं तुम्ही म्हणाला होता तसं, जरी आपण आता ही अशी सेम पत्रिका आली किंवा ह्याच जातक आला होता असं धरून चाललं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला वैवाहिक सौख्य नाहीये, तर त्यांना हो ते पटणारच नाही सर. तुम्ही मागे पण बोलला होतात की त्यांना हो पटत हो नाही. तुम्ही ज्योतिषी खोटं सांगतो, ह्याला काही येत नाही असं सुद्धा हो म्हणतात हो लोकं. हो येस येस त्यामुळे जे त्याच्या भाग्यात होणार आहे ते शेवटी होणारच आहे. येस आपल्याला भाग्य वाचायचं आहे फक्त की काय होय घटना सर. घडणार आहे. म्हणजे त्याला बरोबर. आपण जसं म्हणतो की मॅडम की सुख अपेक्षित आहे का तर एखाद्या नाही. नाही होय. बिलकुल नाही. म्हणजे नाही. पत्रिका होय. तुम्हाला समोर आता तुमचं एवढं पाठांतर झालेलं आहे माझ्या मते माझ्या मते की तुम्हाला नजरेसमोर आलेली पत्रिका जीवनामध्ये कुठल्या गोष्टी घडवू शकेल हे शक्य. तुम्हाला हो. ताबडतोब लक्षात आलं. होय सर. आणि आता जर मागे तुम्ही आणखीन एक शब्द सांगितला होता विधी लिखित, ते आपण बदलू शकत नाही हो ते आणखीन. ही नाही एक गोष्ट बदलत आहे. बरं. होय सर. आता भाग असा झाला मॅडम की समजा जर ह्या व्यक्तीचा जन्म हा जर मिथुन लग्नात झाला असता तरी सुद्धा बर. सप्तम स्थानामध्ये शनी आला असता. आला असता. होय. बरोबर आहे. आणि होय. मिथुन लग्नाला ज्या वेळेला आपण विचार केला तर षष्ठ स्थानामध्ये रवी बुध शुक्र आले असते. म्हणजे आले असते. ग्रहस्थिती जी हो. आकाशात आहे ह्याला होय. म्हणणं असं आहे की त्यामध्ये मॅडम की आपला जन्म जेव्हा होतो त्यावेळेला जे कन्सिव्ह असतं त्याला अतिशय महत्व आहे की महत्व आहे. जातकाचा जन्म तेव्हा होणार आहे. म्हणजे ते विधिलिखित त्याला पण म्हटलं जाईल. होय. आपण होय. फक्त क्षणिक आनंद आहे तो आपल्याकडे की आपल्याला होय. मुलगा झाला आपल्याला मुलगी झाली आपल्याला होय. घरात बाळ आलं जन्माला आलं आईचा आनंद झाला. पण त्याच्यानंतरचं जे दुःख त्याच्या मागे काय लागेल याबद्दलचा आपण कसा तपास करणार किंवा पत्रिका इन डिटेल्स कशी पाहिली जाईल. तर या सगळ्या घटनेला आता स्वतः हा मनुष्य टेक्निकल इंजिनियर होता. अच्छा. लग्नी मंगळ. लग्नी मंगळ म्हणून लग्नेश होय. लग्नात आहे. अतिशय होय. हुशार मनुष्य होता चांगल्या पदावरती होता. पण आता आपण दुसरीकडे जाऊया थोडस वळण घ्या. जेव्हा अष्टमात मंगळ एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेत असेल किंवा आहे त्यावेळेला अष्टम स्थान हे जे आहे हे जिचा जिथे विवाह होणार आहे त्या तिकडच्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत. तर इथे मीन सप्तमाचं राशीतला कुटुंब. सप्तमाचं बरोबर. कुटुंब हो. म्हणजे त्या ठिकाणी ते सप्तम स्थानाचं अष्टम स्थान आहे. अष्टमात मंगळ आहे म्हणजे तिथे कधी ना कधीतरी अपघाताच्या घटनेला सामोरं जावं लागेल. दुसरी गोष्ट की रवी म्हणजे पती दोघांचाही प्रेमविवाह झालेला आहे म्हणजे दोघांनी प्रेम केलं एकमेकावरती आणि त्या ह्याच्यामध्ये तिच्या लग्नी शनी अतिशय सिंपल साधी उच्च विचारसरणी सरकारी सरकारी नोकरीमध्ये कार्य करणारी पण तिथे जीवनाचं सौख्य जे आहे ते पूर्णपणे नाहीसं झालं. आता त्याला कारण काय की लग्नेश सप्तमेश हे दोघं एकत्र असू नये. आता ह्याच लग्नाला जर समजा सप्तमा शनी असता आणि चंद्र असता तरी ऍडवायझेबल नाही. आणि इथे तर लग्नामध्ये शनी आहे त्याची गुरुवरती दृष्टी आहे त्याची दशम स्थानावरती दृष्टी आहे. दशम स्थानावरची दृष्टी असल्यामुळे तिला सरकारी नोकरी मिळालेली आहे. पण वैवाहिक जीवन अतिशय कमी साधारणतः 5 वर्षच लाभलेलं आहे. फक्त 5 वर्ष. आणि एक दिवस अपघात झाला आणि व्यक्ती जी आहे ती मृत्युमुखी पडली. आता अशी पत्रिका तुमच्याकडे आल्यानंतर एक तर ह्या घटना का झाल्या एखादी व्यक्ती आपल्याला विचारायला आली तर तुम्ही सांगू शकता किंवा अशी परिस्थिती होती म्हणून तुम्हाला ह्या घटनेला सामोरं जावं लागलं. दुसरा आपला भाग आहे अभ्यासाचा की तुम्हाला हा अभ्यास कळावा की खरोखर तो अभ्यास काय आहे की त्याच्यामुळे कशा घटना जातकाच्या जीवनामध्ये घडू शकतील किंवा शकलेल्या आहेत त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. सर हा बोला बोला मॅडम. अष्टमातला मंगळ अंशात्मक समजा 26च्या पुढे गेला हा तरी पण तो तिथं दोषी ठरेल का? हा आता कुठेही जरी गेला जातो तो आपण बघितलं इथे मंगळ 28 आहे पुरुषाच्या पत्रिकेत. हो पुरुषाच्या पत्रिकेत बरोबर आहे. हो. आणि स्त्रीच्या पत्रिकेमध्ये मंगळ जो आहे तो आपण 11. पाहिला तर 11 अंशाचा आहे. हो 11 अंश 28 कलेचा आहे. तर हो तो त्या ठिकाणी पुढे आणि मागे किती जर जाणार पण तो स्थान बदलणार आहे का. आता जर समजा पुरुषाच्या पत्रिकेमध्ये स्थान बदललं असतं असं आपण समजूया 3 हो दिवसांनी तो बदलणार आहे.
तर तो रवी मंगळाच्या समसप्तक योगात येणार. हं. बरं, आणि तुम्ही एक थोडस ऑब्झर्वेशन करा मॅडम, की मंगळ हा जेव्हा सूर्यापासून दूर असतो हं. तर तो वक्री असतो आणि तो षडाष्टक योगात असतो. बर. अधिकतम तो दीर्घ काळानंतर सूर्याला सोडून पुढे जातो. हं. नाहीतर तुम्हाला नेहमी असं आढळेल की सूर्य आणि मंगळ हे जवळपास भ्रमण करणारे ग्रह आहेत. त्याला कारण असं आहे की कक्षेच्या पलीकडचा पहिला ग्रह आहे तो. तर तुम्हाला रवीच्या बाजूलाच तुम्हाला सूर्य आढळेल, मंगळ आढळेल. अनेक पत्रिका तुम्ही पहा की जवळपास मंगळ हा तिथे असतो, पण हा जेव्हा स्थान पुढे 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 जेव्हा जातो त्यावेळेला त्या ठिकाणी तो षडाष्टक योगात आणि वक्री असतो. हा मंगळ वक्री आहे. बर. हा, आता इथे लिहिलेला नाहीये मला वाटतं वक्री वगैरे. दिलेलं नाहीये. हा, पण वक्री आहे. ओके. पण म्हणजे हा, अंश बदल जरी झाले आणि समजा अष्टमातला भाग्यस्थानाच्या कॉर्नरला जरी गेला हा, तरी पण त्याचा दोष राहणारच. दोष राहणार तो. दुसरी गोष्ट, आपण मंगळाबद्दल विचार करतो की त्याची 4थी दृष्टी, 7वी, 8वी. आता ह्या ठिकाणी तर तुम्हाला 4थी, 7वी, 8वी दिसते. लग्नातला मंगळ नीच राशीवरती पाहतोय आणि त्याचा अधिपती तो केतुयुक्त झालेला आहे. म्हणजे जातक हा घरचं सुख किती पर्सेंटेजनी घेईल किंवा किती काळ उपभोगेल हा एक भाग झाला. एक तर बरं. कर्क रास जी आहे त्याचा स्वामी केतुयुक्त झालेला आहे, म्हणून चंद्र हा दूषित नसावा आणि कर्क रास दूषित नसावी, हा पण एक नियम आहे. म्हणजे बरं. त्याला विवाह झाल्यानंतर जोडीदाराचं जे काही यश आहे ते किती काळ पाहता येईल. बरं, दोघंही कर्तबगार आहेत, म्हणजे होते, आता तो नाहीये मुलगा, पण तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये असं अल्पायुष्य ठरलेलं आहे. बरोबर आहे. ओके. बरं, थँक्यू. भागवत मॅडम बोला. तर माझे भागवत, 2 प्रश्न आहेत. हा तर 2 बोला. प्रश्न आहेत माझे, की एकतर ह्या माणसाचा चंद्र दूषित असल्यामुळे हा. विवाह झाला तर त्याला अल्पायुष्य लाभेल असं आपण म्हणू शकतो का? किंवा विवाह समजा नसता त्यांनी केला, तर हा. त्याला त्याचं आयुष्य वाढलं असतं का? हा एक प्रश्न आहे माझा. हम्म. आणि आता एक एक दुसरा एक 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 मिनिट मॅडम, हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो, मग आपण दुसरा हां, प्रश्न घेऊ. हां, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे मॅडम, की तुम्हाला कुठलीही गोष्ट अशी टाळता येत नाही. हां, किंवा जसं शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याला अडचणीत कोण आणतं, असा एक उल्लेख आहे गीतेमध्ये. काय हां, समजलं? भागवतांमध्ये असा एक उल्लेख आहे की आपण अडचणीमध्ये का येतो, तर त्याला हां, कारण असं आहे की मोह. त्यामुळे त्यांनी उल्लेख हां. केलाय मोह. तर हा सुद्धा विवाह बरोबर. करण्याचा एक मोह आहे. आता हं, तो मोहात पडणारा जे काही त्याचं नशीब आहे, मोहात पडणं हे सुद्धा एक नशीब आहे. हां, आणि त्याच्यानंतर त्याचा भुर्दंड आहे, त्याला हां. तो सोसावाच लागेल. आणि बरोबर. हा एक प्रकारचा भाग आहे, म्हणून आपलं विवाह केला नसता तर हे शक्यच नाही, विवाह होणार आणि झालेला आहे आणि हां, त्याच्यानंतर त्याला ते सुख लाभलेलं नाही. आणि कोणाशीही विवाह झाला असता तरी सुद्धा हां, ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विवाह केल्यानंतर कधी कधी काही लोक घर सोडून जातात, कधी कधी काही वेळेला हं, आत्महत्या करतात, काही वेळेला हं. अपघाती मृत्यू होतो. ह्याचा अपघाती मृत्यू झालेला आहे. कळलं का मॅडम? हां, हां. हा, आता हा पहिला प्रश्न आहे, याच्याबद्दल तुम्हाला काही आणखी विचारायचं विचारा. नो प्रॉब्लेम, यू आर रिस्पेक्टेड. हां. आणखी आणि काही? म्हणजे समजा ह्याची पत्रिका लग्नाच्या आधी जर नुसती फक्त ह्याचीच आली असती, तर हा. आपल्याला हे कळायला काय मार्ग आहे, की अशा प्रकारे त्याचा अपघाती मृत्यू होण्याची शक्यता आहे? हो, बरोबर आहे. मंगळ हा एक साहसी ग्रह आहे आणि तो जेव्हा रवीच्या कुयोगात असतो सूर्याच्या, हां, तर त्यावेळेला तिथे त्याची दृष्टी सुद्धा आहे. हां, आता हा अपघात जो आहे तो हां, अतिशय म्हणजे काही भयंकर अपघात होता असा नाही, हां. पण छोटासा अपघात झाला आणि धक्क्याने लगेच तो मरण पावला. अच्छा. हां, हा, आता त्यामध्ये आपण बघितलं तर जेव्हा आता बघा, फार फार महत्वाचा विषय आहे, तुम्ही विचारलेला प्रश्न हां, अतिशय उत्तम आहे. तर शुक्राशी जेव्हा षडाष्टक केला, एक तर शुक्र हा हां, सप्तमेश आहे, हां. बरोबर आहे. हो. बुध हा जो ग्रह आहे हा त्याचा तृतीयेश आहे आणि षष्ठेश आहे, म्हणजे कष्ट देणारच देणार. हां,
सूर्य आपण बघितला तर तो पंचमेश आहे. हा. म्हणजे केंद्र आणि त्रिकोण स्थानाच्या अधिपतीशी मंगळाचं वैर आहे. इन शॉर्ट हा. तो मंगळ हा सगळ्या गोष्टी क्रिएट करेल आणि करतो. म्हणजे त्याच्यामुळे त्याला तिथे हे घटना घडली. आता घटना टळू शकते का? तर घटना टळणं हे आपलं काम नाहीये. समजा तुमच्याकडे ही पत्रिका अगोदर आली, लग्नाच्या अगोदर, आणि त्याला असं तुम्ही काही सांगितलं तर त्याला ते पटणार नाही. तुम्ही कितीही जरी प्रॅक्टिस केली तरी सुद्धा तुम्ही अनुभव घ्या, त्याला ते पटत नाही. म्हणजे हा सगळा प्रसंग जो आहे तो स्वीकारत नाही, नंबर 1. पण आपलं काम आहे संशोधन करणं. तर त्या ठिकाणी ही घटना घडण्याला कारण काय आहेत, कुठली आहेत? तर याला कारण म्हणजे मंगळ हा सगळ्यात मोठा दोषकारक ह्या कुंडलीमध्ये ठरलेला आहे. बोला आणखी पुढे. मेषेचा मंगळ आहे म्हणून त्यांनी त्याला फक्त इंजिनिअरिंग आणि ते उच्च पद उच्च शिक्षण वगैरे ते तेवढंच त्यांनी दिलं मेषेच. तांत्रिक पण दिलं. बाकी ह्या सगळ्या बरोबर. बोला 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 बोला. नाही, पण बाकी हे जे सगळं आयुष्य आहे त्याचं ते डॅमेज होण्यासाठी पण मंगळ आणि बाकीच्या ग्रहांचे कुयोग कारणीभूत आहे. येस येस. ते अन्यत्र असते, ते ग्रह अष्टमात नसते तर कदाचित परिस्थिती वेगळी झाली असती. अगदी खरंय, अगदी खरंय. आता बघा कसं असतं मॅडम, की शुक्र हा एवढा डेलिकेट प्लॅनेट आहे की तो मंगळाला घाबरतो. दुसरा भाग असा आहे की शुक्र हा प्रतिसाद देत नाही आणि तो सप्तमेश आहे. बरोबर आहे. तिसरा भाग असा आहे की मुलीच्या पत्रिकेमध्ये पण लग्न शनी आहे. मग तिच्याकडून पण त्याला प्रतिसाद मिळेलच याची शाश्वती नाही. पण हे कधी लग्न जमवताना. बरोबर आहे. बरं, आता त्यानंतर आपण बघितलं तर षष्ठामध्ये राहू आहे. तो पण एक भाग आहे. दुसरा भाग असा की अष्टमातले हे 3 ग्रह ज्याला बिल मुकाबिल म्हणतो, तर ते हानिकारकच ठरेल. ते दोघांच्याही पत्रिकेत फार दुर्मिळ तुम्हाला कधी अख्ख्या आयुष्यामध्ये अशी पत्रिका आढळणार की त्याच्यामध्ये असे ग्रह आले म्हणून. सर मी तेच बोलणार होते आता. बोला पण बोला. म्हणजे मग ते रेकमेंडेड नाही का दोघांच्या पत्रिकेमध्ये लग्नासाठी? तेच आहेत, सेम काय ग्रह. म्हणता? काय म्हणता मॅडम? दोघांच्या पत्रिकेमध्ये सेम ग्रह आहेत, रवी बुध हो शुक्र. ते मग अशी पत्रिका आपल्याला पंचमी आणि शोधून पण मिळेल का, असं माझं म्हणणं आहे. ज्या वेळेला ह्या पण गोष्टी माझी असेल तर विवाहासाठी नाही ग्राह्य नाही धरायची ना अशा वेळेस, बुध शुक्र रवी कुठेही असतील तरी? हो हो हो. नाही, आता कसं आहे मॅडम की हा जो विषय आहे ना, तर त्यामध्ये तो लाल किताब मध्ये सांगितलेला आहे. तर तिथे तुम्हाला कितीही परिस्थिती झाली तरी सुद्धा तुम्हाला तो फलादेश देणार नाही, चांगला फलादेश नाही देणार. ते तुम्हाला बरोबर डिपेंडेंट राहावं लागेल, हा नियम आहे. पण दुर्दैव असं की पती पत्नी दोघांच्याही पत्रिकेमध्ये हा योग आला आणि मी तर पहिल्यांदा पाहिला. काय समजलं? पण येऊ शकतात, त्याच्यावरती पण तुम्हाला दृष्टी ठेवणं गरजेचं आहे. बरं, आणखी मुकेश भाऊ पत्रिका काढा जरा. कोण आणखी सर दोन्ही पत्रिकांमध्ये नैऋत्य दिशा बिघडली आहे, दोन्ही पत्रिकांमध्ये. बरोबर. मनीषा शिवरकर मनीषा बोला शिवरकर. बोला बोला मॅडम बोला. विचारा मॅडम, प्रश्न विचारा. मनीषा शिवरकर मॅडम प्रश्न विचारा. बोला. सर नमस्कार. नमस्ते. या व्यक्तीची डेथ कधी झाली? त्या व्यक्तीची डेट जी आहे ती तारीख तुम्हाला मी सांगेन. तसं आपण लग्न झाल्यानंतर 5 वर्षाचे आपण तारख काढूया, हे करूया. तारीख सांगतो. म्हणजे लग्न झाल्यानंतर 5 वर्षाच्या आतमध्ये त्याचं निधन झालं. ओके सर. लग्न साधारणतः 29व्या वर्षी झालं. म्हणजे त्याचा जन्म 58 आहे. 58 मध्ये 9 घेतले तर किती झाले? 67. 67 आणि 20, 67 87 ला लग्न झालं. 87 आणि 5 92. सर 92-93 माझ्याकडे एक जोडप्याची पत्रिका आहे. हा, आपल्याला पाठवली तर चालेल का? आपल्या विवाह याच्यामध्ये घेण्यासारखी आहे. त्याचाही मृत्यू लव्ह मॅरेजच होतं आणि लग्नानंतर 14 वर्षांनी मृत्यू झाला. अपघाती झाला का?
अपघाती म्हणण्यापेक्षा व्यसनाच्या आहारी गेला. म्हणजे तो सुद्धा एक बॅड लक, म्हणजे बॅड लक हा, आहे ते. मी पाठवलं तर चालेल का? हा, पाठवा तुम्ही, हरकत नाही. शिवलकर मॅडम, आता तुम्हाला कळलं की लग्न कधी झालं? 87च्या जवळपास, बरोबर आहे? हो सर. हा, आणि 5 ऍड केले म्हणजे 92-93. आता तुम्ही बघा, 92-93च्या वेळेला तुम्हाला शनी महाराज जे आहेत हे कुठे होते? तर मकर राशीला होते, बरोबर आहे? त्याची हो सर. दृष्टी चंद्रावरती होती, हो सर. सप्तमावरती दृष्टी होती. दरवेळेला मरण येताना अष्टम स्थानच पाहिजे असं नाही. हो आपला ना. वियोग होतो ना, एका व्यक्तीपासून दुसरी व्यक्ती दूरवर जाते. पण मुळातच जे अपघात होणं हे मूळ पत्रिकेमध्ये दर्शवतो की लग्नी मंगळ आहे. एक तर तो अपघातात सापडतो किंवा आपल्या हातून एखादा गुन्हा घडतो, हे मंगळाचं कृत्य आहे. हो. कळलं का? मग साधारणतः हो. 92-93च्या दरम्यान त्याचा अपघाती मृत्यू झाला. हो. कळलं? हो सर. ओके. आता 87 साली मध्ये जा तुम्ही, तर 87 सालामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी वृश्चिक राशीला रवीचं भ्रमण होतं आणि त्या दरम्यान गुरु कुठे होता हे तुम्हाला पाहायला पाहिजे. आलं लक्षात? आता आपण बघितलं 84ला वृश्चिकेत होता. 4 वर्षानंतर आपण जर पाहिलं तर 84 4 मीन राशीला आला. म्हणजे 84 4 88, 87 ला लग्न झालं, त्यावेळेला कुंभ राशीमध्ये गुरुचं भ्रमण चालू होतं आणि त्याला सप्तमाशी त्याचा योग झाला होता. कळलं? हॅलो? हो सर. हो सर. मग त्यावेळेला ती तारीख आपल्याला अशी हे करायची. पण अल्पायुष्य योग तयार झाला, पण त्या बिचारीचं दुर्दैव किती असेल बघा तुम्ही. त्या व्यक्तीचं आता नोकरी आहे, ठीक आहे, मुलं आता मोठी झालेली आहेत, तर रिटायर पण झाली असतो जवळपास. 63चा जन्म आहे ना? हो. हा, मग आता रिटायरमेंट पण झाली. सरकार, महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीला, पण तरी सुद्धा घटना घडली. बरं, आता भाग असा राहिलाय की ही पत्रिका कोणी जमवली ह्याच्याबद्दलच आपल्याला काही चर्चा करायची नाही, कारण का ते त्यावेळेच घटना आहे ती. पण अशी घटना शिकण्यासाठी आयुष्यामध्ये काय होऊ शकतं, एखाद्या स्त्रीला दुःख येऊ शकतं किंवा एखाद्या पुरुषाला दुःख येऊ शकतं की नाही. तर त्यावेळेला त्या पत्रिकेनुसार जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही चांगल्या वाईट घडामोडी, आता चांगल्या घडामोडी कशा झाल्या तर हा करिअर ओरिएंटेड होता, अतिशय हुशार होता, त्यांनी त्याचं एज्युकेशन कंप्लीट केलं, नोकरी लागली, चांगल्या पदावरती होता, चांगलं धन कमवत होता, पण तरी सुद्धा ग्रहस्थिती अशी झाली की त्याला आव्हानाला सामोरं जावं लागलं. गॉट इट? आणखी हो सर. तुमच्यातर्फे काही संशोधन, तर तुम्हाला काय वाटतं? बघा, इथे तुमचे पण अधिकार आहेत, तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही सांगू शकता. बोला. सर, एक विचारू का? हा, बोला बोला. तर पुरुषाच्या कुंडलीमध्ये सप्तमेश अष्टमात म्हणजे आपण ज्योतिषशास्त्राप्रमाणे नियमाप्रमाणे म्हणतो की जोडीदाराचा मृत्यू, पण इथे मृत्यू म्हणजे त्याच्या पत्नीचा, म्हणजे असं वापायचं तसं नाही झालेलं, तर हा नाही. स्वतः जातकच गेलेला आहे. तर त्या हो. दृष्टीने आपण स्त्रीच्या पत्रिकेत पाहिलं तर तिच्या पत्रिकेत मेष रास म्हणजे चतुर्थेश हा अष्टमात आलेला आहे मंगळ, बरोबर. त्यामुळे अशी घटना घडली असं म्हणू शकतो का? नाही, आता सांगतो तुम्हाला मी. तिच्या पत्रिकेमध्ये जे दुर्दैव आलं त्याला कारणीभूत लग्नेश सप्तमेश एकत्र आहेत. हा पहिला दोष आहे. ती घटना घडणारच आहे, मग त्याला मंगळ कारणीभूत नाहीये किंवा पंचमेश अष्टमात हे कारण नाहीये. राहिला पुरुषाच्या बाबतीमध्ये, तर पुरुषाच्या बाबतीमध्ये वृश्चिक राशीमध्ये हे 3 ग्रह जे आहेत हे पोषकच नाहीयेत वैवाहिक जीवनासाठी. बरोबर. वैवाहिक जीवनासाठी पोषक नाही. आणि ज्याला आपण म्हणतो की आत्माकारक रवी आहे, हो, आणि तो अष्टम स्थानात आहे आणि तो वृश्चिक राशीत आहे. तुम्ही जेव्हा आपण फलादेश करतो त्याला राशींचा जो काही उल्लेख आहे, ज्या घरात आहोत म्हणजे ज्या राशीमध्ये एक ते पॉकेट आहे त्याच्यामध्ये ग्रह भ्रमण करतो आणि त्याच दरम्यान अशी घटना
घडते आणि अच्छा. त्याच्यामुळे सुद्धा अल्पायुष्य होऊ शकतं. आणि अल्पायुष्य करणारा, परत पुन्हा मी सांगतो तुम्हाला, मंगळ एवढ्या 6 घरं दूर किती वर्षाने तुम्ही पाहता. हो, बरेच. इतकं लांब दिसत नाही कधी पत्रिकेत जर बघितलं बारकाईनं. तर मग ते हे पण येस मॅडम, बरोबर आहे. हे सुद्धा पाहणं गरजेचंच आहे हो. की एवढ्या लांब मंगळ कसा जाऊ शकतो. अधिकतम आता मुलीच्या पत्रिकेमध्ये आपण जर पाहिलं तर रवी आणि मंगळ ह्यांची पण दुरी आहे, पण किती 4 घरांची. हो, बरोबर आहे ना. बरोबर. हो, हो, आणि तो सुद्धा दूरच आहे, हो. तो सुद्धा लांबच आहे. लांबच मंगळ आहे. हा एक तर रवीच्या मागे 2 घरं किंवा हम्म. रवीच्या पुढे 2 घरं, पण असा 4 असाच असतो जवळपास. तुम्ही बघा किती शेकडो पत्रिका पहा. हो, हो. तुमच्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये बघा, रवीच्या जवळपासच मंगळ असणार. आयदर एखाद रास पुढे, एखाद रास मागे. हो. तर हे सगळं तुमच्यामुळे आम्हाला इतकं व्यवस्थित समजायला, म्हणजे कुंडली हातात घेतली की बरोबर सांगता यायला लागलेलं आहे. आणि बरोबर. याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे सर. नाही असं काही नाही, ते माझं नुसतं काम आहे. ज्योतिषशास्त्री किंवा पदवी घेऊन काही उपयोग नाहीये. प्रॅक्टिकली ज्ञान हे महत्वाचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. म्हणजे एखादा ग्रह अगदी सूर्यापासून बरोबर बोलल्या ह्या मॅडम. मी मगाशी बोलता थांबले कारण तुम्हाला कट करायचं नव्हतं मला बोलता, पण अगदी 100% त्यांनी सांगितलं ते खरं आहे सर. आज हे सगळं जे शक्य होत आहे ते तुमच्यामुळे शक्य होतं, नाही तर नुसत्या डिग्रीचा काही उपयोग नाही सर. त्या कागदी आहेत नुसत्या. ठीक आहे, पण तरी सुद्धा कसा अंदाज एक तुमच्याकडे, आता तुम्ही अनुभवी ज्योतिषी आहात, तुम्हाला एखादी पत्रिका पाहताना लगेच तुम्हाला रवी पासूनचे किती अंतरावरती कुठले ग्रह आहेत. होय सर. सूर्य सिद्धांत आपण शिकणार आहोत त्यावेळेला सांगणार ना. तर सूर्याचे होय, सिद्धांत सर. वेगळेच आहेत मॅडम. बरोबर. सूर्याचे सिद्धांत वेगळेच आहेत. आता मी चालू करणार आहे 1 तारीखपासून नंतर वेगवेगळं. आता आजचा या लिंकचा लास्ट दिवस आहे, रात्री 12 वाजता रिन्यू करायला लागेल मला. तर त्या ठिकाणी लिंक दुसरी येईल. आज शेवटचा दिवस आहे 25 तारीख. बरं, ठीक आहे. पुढे आणखी बोला. धन्यवाद सर. धन्यवाद. आणखी कोणाला काही विचारा, काय हरकत नाही. पत्रिका कळली का? घटना कशा झाल्या, काय झालं? हो सर. छान, समजलं. एकदम छान. बरं, एकदम आता छान भाग असा. समजतंय. बरं, आता परत सांगतो तुम्हाला आणखी. ज्या वेळेला आपण 93-94चा विचार केला, तर 93-94चा विचार केला, ती मुलीचा जन्म हा कोणत्या सालातला आहे? 63. होय सर, हो 63. सर. हो. तिला 63. 30व्या वर्षीच वैधव्य आलेलं. होय. कारण लग्नावरून शनी चालला. बरोबर आहे. अगदी बरोबर. हम्म. शनीवरून शनी जाताना येस, त्या व्यक्तीला सप्तमेशाच्या वरून जाताना तिथे अशा घटना घडल्या. हार्डली 5 वर्ष संसार चालला. दुसरी गोष्ट की आता या व्यक्तीला घर मिळालेलं आहे, घर आहे, पण नवऱ्याचं जेव्हा लग्न झालं त्यावेळेला त्यांना घर पण नव्हतं. एक तर त्याचा चतुर्थेश 12व्या स्थानामध्ये केतुयुक्त होता. म्हणजे चांगलं घर असतं सगळ्यांना, पण चांगलं घर ज्याला आपण म्हणतो. कळलं का? हा भाग आपल्याला विचार करून फार व्यवस्थित पाहता आला पाहिजे तुम्हाला. बरं, आणखी काही विचारायचं आहे तुम्हाला? विचारा. पत्रिका पहिल्यांदा कळली का? मग आपण नवमाशाकडे पण जाऊया. पहिल्यांदा होय मुख्य सर. पत्रिका समजून घ्या. आणखी काही प्रश्न असतील तर विचारा. मनामध्ये प्रश्न दाबून ठेवू नका. प्रश्न विचारले तरच तुम्ही शिकाल, अदरवाईज नाही. तुम्हाला छान पूर्णपणे समजतंय सर. पत्रिकेची पार्श्वभूमी जी आहे ती पूर्णपणे कल्पना दिलेली आहे. आणि कशामुळे कोणत्या घटना होतात ह्याच्यावरती जास्तीत जास्त ज्योतिष अवलंबून आहे. ज्योतिषामध्ये घटनाक्रम जो आहे तो महत्वाचा आहे, की चांगल्या आणि वाईट घटना. आता जसं चांगल्या घटना पण घडल्या, कारण हा मुलगा इंटेलिजंट झाला, चांगल्यापैकी शिकला, चांगलं यश मिळवलं, पण वैवाहिक जीवनानंतर डेफिनेटली कायापालट झाला. आता एक थोडासा आणखी आपण एक विचार असा आपण केला, एक थोडंसं लक्षात घ्या. आपण पत्रिका उलटी लावली. प्रथम स्थान ऐवजी सप्तम स्थान लग्नात घ्या. कसं वाटतं बघा पत्रिकेमध्ये तुम्हाला?
दोघांच्याही पत्रिका घ्या. एकाची कर्क लग्न होईल, एकाची तूळ लग्न होईल. हे पण एक सिक्रेट आहे. बघा, आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला स्वतःच मत आहे. पत्रिका उलट करून बघा की ज्या वेळेला विवाह होईल त्याच्यानंतरची स्थिती कशी असेल. बघा तुम्ही, आपण पत्रिका उलट केली तर मुलाचं तूळ लग्न आहे तर सप्तमात मंगळ येईल आणि सप्तम मारक स्थानामध्ये 3 ग्रह येतील की नाही. होय 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 हो सर, बरोबर. हो. हम्म, हो. मग आता तिच्या पत्रिकेमध्ये कर्क लग्न आल्यानंतर त्या ठिकाणी धनात मंगळ येईल की नाही. येस हो. येस मग हे दोष सुद्धा आपल्याला जीवनामध्ये तिथे अशा तक्रारी करतात. हे पण एक प्रकारचं दोष असतात ते. म्हणून पत्रिका कुठल्या कुठल्या मार्गाने तुम्हाला विवेचन करता आली पाहिजे. अदरवाईज पत्रिका चांगली वाचणं फार कमी आहे. पण आपल्याकडे जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे येणार असेल तर तिची तक्रार एखादी घटना घडल्यानंतर ती येईल. पण घटना जर काही घडली नसेल किंवा एखादा विवाह करायचा आहे तर विवाह करण्याच्या अगोदर सांगू शकता की बाबा तुम्हाला अशा अशा प्रश्नाला सामोरं जावं लागेल. तर समोरच्याची पत्रिका तुम्हाला जर वाचायला दिली तर काही वेळेला अडचण अशी होते की त्यांना आपल्याकडून वाईट मत बिलकुल नाही पाहिजे. हे फक्त अभ्यासासाठी म्हणून ठीक आहे, पण त्यांना आपण सांगू शकत नाही की अशी घटना ते आपल्याला मूर्ख करणार. ते बिलकुल हे करणार नाहीत. बरं, आता दुसरा भाग असा राहिला की यदा कदाचित जर पत्रिकेमध्ये हा मंगळ आणि गुरुचा समसप्तक योग नसता असं आपण समजूया, तर गुरुचं बळ वाढलं असतं का कमी झालेलं आहे. हा एक भाग आहे. म्हणजे गुरु त्या स्थानबली नाहीये. एक तर गुरु हा जर इत्यादी ठिकाणी असता आणि तो मंगळाच्या समसप्तक योगात नसता किंवा असता तरी सुद्धा तो चालला असता. म्हणजे उदाहरणार्थ गुरु हा कुठे कुठे योग्य आहे तर लग्न स्थानामध्ये आहे, तो मंगळाच्या युतीत गेला असता. पंचम स्थानामध्ये असता तर तो सिंह राशीमध्ये असता. धनुराशीमध्ये असता तर तो शनियुक्त असता. पण त्याला फार वेळ लागला असता. ते सहज होत नाही. पण तरी सुद्धा ग्रहस्थिती अशीच असते म्हणून त्या ठिकाणी ह्या घटना अशा होत असतात. आली कल्पना. कुंडली उलटी पडून बघितली तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एक चांगल्यापैकी शिकायला मिळेल. बोला, विचारा. थोडं तर लॉजिक लावा. म्हणजे बोला. विवाहोत्तर कशा पद्धतीच्या घटना घडतील ह्याच्यासाठी आपण ती पत्रिका दोघांची उलटी करून बघितली की आपल्याला त्या सगळ्या घटनांचा अंदाज येऊ शकेल की विवाहोत्तर काय काय घडू शकेल. ती तशी ना मॅडम, बघा कसं आहे, ज्योतिषामध्ये तशी सोय आहे की बऱ्याच वेळेला जशी कायद्यामध्ये सोय असते तशी ज्योतिषचा पण एक हा कायदा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. नाही पाहता येत असं नाही. पण कधी कधी काय होतं की आपल्याला शिक्षण तेवढं, आता तुम्ही सगळे उच्च शिक्षित आहात असं माझं मत आहे. तुम्ही आता बालवर्गामध्ये नाही आहात, तुम्ही आता फार मोठे आहात. तर तुम्हाला असा प्रयत्न करायला हरकत नाही आणि फलादेश सांगायला पण हरकत नाही, कारण तुम्हाला आता कोण अडवू शकणार नाही. कारण एवढे विषय तुम्ही शिकलेले आहात. तर मी माझ्या तर्फे तर मी समजतो की तुम्ही उत्तमोत्तम आहात. यू आर ग्रेट. आणि एवढं डिस्कशन जे आहे हे कोण करू शकेल, ज्याच्याकडे बुद्धिमत्ता असेल तोच करू शकेल. तुम्ही सगळ्यांनी ते प्राप्त केलेलं आहे. समजलं? तर आपण ज्या स्थानासंबंधीचा प्रश्न बघायचा आहे ते स्थान लग्नस्थानी मांडूनही बघू शकतो. ही पण सोय आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. आहे. सर, मंगळ संबंधी मला एक विचारायचं आहे. बऱ्याच वेळेला कडक मंगळ, सौम्य मंगळ हे शब्द वापरले जातात. बरोबर आहे, पण सर मंगळ जो परिणाम दाखवायचा आहे तो दाखवतोच ना शेवटी, भले तो सौम्य म्हटला काय किंवा काही म्हटला काय. मंगळ किंवा हा मग सौम्य मारक कधीच पत्रिका जरी बघितली, म्हणजे लग्नी राहू किंवा अष्टमा शनी अशा प्रकारचे योग असलेली पत्रिका जरी आपण जुळवून दिली तरी सुद्धा मंगळाचा परिणाम दिसायचा तो दिसतोच का सर? दिसणार. बघा, तुम्हाला सांगतो मी, मंगळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता जसं आपण एक साधं उदाहरण घेऊया. अझरुद्दीन नावाचा जो क्रिकेटर आहे त्याचं कर्क लग्न आहे.
आता त्याचं कर्क लग्न आहे, त्याच्या लग्नी मंगळ राहूची युती आहे. अच्छा बर. आता मंगळ हा अपघाती ग्रह आहे एवढं नक्की. होय कर्क लग्न आहे हे मातृत्वाचं लग्न आहे होय. आणि त्या पत्रिकेमध्ये राहू मंगळाची युती असल्यामुळे त्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. अरे बर. म्हणजे घरात दुःख आलं. आलं होय. म्हणजे त्या मंगळाने राहूच्या युतीत असल्यानंतर फलादेश द्यायचा तो दिला, दिलाच होय. पण दुःख आई वडिलांना आलंच की नाही. होय सर. मग हे सुद्धा आपण जर बघितलं तर तो मोठा क्रिकेटर पण झाला, चांगलं त्याला बक्षीस मिळालं, सगळं मिळालं, नाव लौकिक झाला, कॅप्टन झालं, पण तरी होय सुद्धा अशा घटना घडल्या. घडले. आता ह्या पत्रिकेत सुद्धा सर पुरुषाच्या मंगळाला आपण शनी लग्नी असलेली पत्रिका जुळवून दिली, ज्यांनी कोणी जुळवली. म्हणजे इथे जुळवताना जरी त्यांनी मंगळाला मारक पत्रिका जरी बघितली असते तरी मंगळाचा परिणाम दिसायचा तो दिसलाच आहे. मंगळ हा गप्प बसणारच नाही. हा समजदार प्लॅनेट नाही आहे. हा बरोबर. आघाडीवरचा ग्रह आहे, आघाडीवरचा. बरोबर. मग हे सौम्य मंगळ हा जो काही ऐकायला मिळतं ते सर कितपत बरोबर आहे? ते फक्त काय माहितीये का, जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत सौम्य त्याला सौम्य. आपण अच्छा. सौम्य बुध, सौम्य ओके. फक्त बुध आहे, अच्छा वैचारिक ग्रह बरं. आहे. हो बरोबर. वैचारिक ग्रह आहे ना, मंगळ हा विचार करणारा ग्रह नाहीये. नाही तडकाफडकी होय. येस. बरोबर. आणि झटकन निर्णय घेणारा ग्रह आहे. त्याच्याकरता होय. त्या ठिकाणी मंगळ हा फलादेश देणारच. आता बघा, बऱ्याच होय. वेळेला आम्ही पाहिलेलं आहे की मंगळ हा एखादा शारीरिक रोग देतो. मिथुन राशीचा बरोबर. मंगळ हा माणसाला ब्रेन ट्युमर किंवा तत्सम काही विचारसरणी जी आहे ती निगेटिव्ह देतो. अच्छा त्याला बरं. कारण काय आहे की त्याच्याकडे ते विचार करण्याची शक्ती त्या राशीत बसल्यामुळे मग त्याला पर्यायी ग्रह कोण आहे तो ग्रह त्याला पॉझिटिव्ह देतो. पर्यायी अच्छा. ग्रह. हा, बरं. पण त्या ग्रहापासून अपेक्षा ठेवणं चुकीचं होईल. चुकीचं आहे. हा. ओके. म्हणून पर्यायी ग्रह चांगले आहेत का? आता इथे दोघांचे आपण बिल मुकाबिल पाहिले तर पर्यायी ग्रह शुक्र, बुध, रवी हे डॅमेज दोघांच्याही पत्रिकेत आहेत. मग दोघांच्याही त्याला पत्रिकेत. पर्याय नाही. होय सर. त्याला ऑप्शन म्हणतो आणि ना आपण, पर्याय. कोटेचक्रानुसार मगाशी मी म्हटलं तसं ईशान्य दिशा दोघांची बिघडलेली आहे. म्हणजे एंटर करतानाच हे सगळ्या गोष्टी आहेत. येस. बर, आता नवमाशाकडे जायचं आहे का मुकेश भाऊ? धन्यवाद सर. नवमाश पत्रिका. धन्यवाद. तर एक मिनिट थांबा ना. त्या माधुरी मॅडम बरेच वेळच्या हात हे करतायत. माधुरी पोद्दार आहेत ठीक. मला वाटतं. हा. बोला भागवत आहेत. भागवत मॅडम. भागवत मॅडम. भागवत. सर, एक मी आता पत्रिका बघितली होती. 4 वर्षाची मुलगी आणि तिचा तुळेचा मंगळ आहे. म्हणजे मंगळ आणि अजून एक ग्रह आहे आणि तिला आता एक 15 दिवसांपूर्वी तिची शुगर 500च्या वरती शूट झाली होती. आणि त्याचं म्हणजे ती ICU मध्ये होती. मग नंतर केलं सगळं डॉक्टरांनी. मग ती घरी आली. मग तिचा आहार वगैरे सगळा बदलला. पण तो नीचीचा झाल्यामुळे हे काही म्हणजे असे कशामुळे तिला हे झालं? तिचं काय की सगळं तिचे दशमात तिचे सगळेच ग्रह आहेत. जेव्हा शनी गुरु युती होती ना 4 वर्षांपूर्वी, तर तेव्हा तिचे सगळेच्या सगळे ग्रह तिकडे दशमात का 11व्या स्थानी पडलेले. 5-6 ग्रह आहेत एकत्र तिकडे. हो, मग ते धनुराशीमध्ये आणि मकर राशीमध्ये ते ग्रह असतील, कळलं का? हो. धनु का मकरेचेच आहेत ते. Yes. मग सगळे ग्रह त्याच वेळेला एकत्र आले होते आणि तो हो. जानेवारी महिना किंवा फेब्रुवारी महिन्याचा जन्म असेल त्या ठिकाणी. नाही, हे तिचा जेव्हा 30 नोव्हेंबरचा आहे. पण मला 30 वाटतं नोव्हेंबरला एवढे सगळे ग्रह येणार नाही. 30 नोव्हेंबरला येणार नाही. किंवा कारण का नुकतेच की बघा, नुकतेच एंटर झाले. कारण भावचलितात वेगळे असतात. नाही भावचलित वगैरे नाही. ती जी युती आहे ना मॅडम, ही धनुराशी हा. किंवा मकर राशीलाच होणार. त्यावेळेला डिसेंबर जानेवारी महिनाच असेल, कळलं का? हा. हो. असं आहे. नाही, नोव्हेंबर म्हणजे अगदी 30 नोव्हेंबर म्हणजे ऑलमोस्ट डिसेंबरच आला ना तो 30 मग नोव्हेंबर म्हणजे. डिसेंबर जानेवारी मध्ये आता बरोबर. तशीच होती ती. पण मग ती कशामुळे म्हणजे तिला म्हणजे तुळेत मंगळ असल्यामुळे अशा प्रकारचा तिला त्रास झाला नीचीचा, कारण रक्ताचा आता आपण कारक आहे ना तो. परत लक्षात घ्या मॅडम, जर समजा आपण तुळेचा मंगळ बघितला तर त्या ठिकाणी तो मंगळ कुठल्या स्थानामध्ये आहे? अष्टम स्थानात आहे का? 9व स्थानात आहे. 9व स्थानामध्ये. तर त्याच्यामुळे झालेलं नाहीये. तर 9व स्थानामध्ये मग त्या ठिकाणी कुंभ लग्नाची व्यक्ती असेल. कुंभ लग्नाची व्यक्ती आहे का? मग त्या ठिकाणी षष्ठ स्थान तुम्हाला कर्क रास बघितली पाहिजे. अच्छा.
कळलं का? आणि कर्क राशीचा चंद्र आणि कर्क रास ही दूषित हा. झालेली आहे का ह्याच्यावरती फलादेश देणं गरजेचं आहे. बरं ठीक आहे. आता नवमाश कुंडली लावा मुकेश भाऊ, कारण त्यांना क्लास द्यायचा आहे. विचारू का? हा बोला. सर, जेव्हा असे वैधव्य योग वगैरे कुंडलीमध्ये दिसतात तेव्हा कधी कधी कुंभ विवाह वगैरे असं सुचवतात, तर त्याचा काही फायदा होतो का? नाही आता काय माहितीये का, तो एक ह्याचा प्रश्न आहे पुरोहितांचा, तर मला काही त्याच्यामध्ये ज्ञान नाहीये, तर मी काय त्याच्यामध्ये काही बोलू शकत नाही. तर पौरोहित्य करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दलचा त्यांचा शोध आहे तो. मी काय तसं हे काही करत नाही, कारण मी काही सुचवत पण नाही. पण काही असेल खरं, पण मी काय त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. कळलं का? लोक काही काही लोक झाडाबरोबर विवाह लावतात, कुंभ विवाह लावतात, तुळशी बरोबर करायला लावतात. आता ते प्रत्येकाचे वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रयत्न आहेत, प्रत्येक प्रांतामधले वेगवेगळे उपाय आहेत, तर तो भाग त्यांच्याकडे आय कॅनॉट. बरं मुकेश भाऊ, नवमाश कुंडली लावा, मग आपण हे करू. बरं, आता ही कुंडली जेव्हा तुम्ही पाहताय नवमाश कुंडलीमध्ये, तर जी सूर्य जो आहे तर तो कुठे आलाय, तो लग्नात आलेला आहे, बरोबर आहे? होय. कोणाची पत्रिका आहे? तर स्त्रीची, पुरुषाची पत्रिका आहे. पुरुषाची पत्रिका आहे. मग आता त्या ठिकाणी जर नवमाशाच्या धनस्थानामध्ये बघा राहू शुक्र आलाय का? शुक्र राहू युती. मग ती पण ऍडवायझेबल नाही, नाही. बरोबर आहे? त्यानंतर आपण बघितलं तर नवमाशामध्ये मुलीची पत्रिका बघितली आपण, तर त्या ठिकाणी तुम्हाला शनी आणि चंद्राचा अष्टमात योग दिसतोय. मगाशी कुलकर्णी मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे अंशात्मक जी युती आहे तर ती तुम्हाला नवमाशामध्ये पण आढळली का? होय. मग ती सुद्धा आहे ना, वाईट आहे. चंद्र शनी सूर्य. हा, मग ते दोघं एकत्र आले ना, तिघही जण. मग तो सुद्धा भाग जो आहे तो तुम्हाला नवमाश कुंडलीवरून विचार करण्यासारखा आहे, विचारात घ्यायला पाहिजे. बोला, कुठपर्यंत इकडे कळलं सर, तुम्हाला? शनी सप्तमे, शनी पण नीच राशीत आहे आणि चंद्राच्या सप्तमात आहे ना मुलाच्या कुंडलीमध्ये. बरोबर बरोबर, येस. हा योग चांगला नाही. हेच कधी कधी काय असतं मॅडम, की आपण जेव्हा डिटेल्स मध्ये पत्रिका पाहतो त्यावेळेला तुम्हाला हे कळतं की नाही हे असं आहे, अशाच घटना ह्याच्यामुळे झालेल्या आहेत. तर हे शोध कार्य आहे तुमच्यासाठी, संशोधन आहे, बरोबर. रिसर्च. म्हणजे तो चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता, हाच एक आनंद आहे, बाकी काय नाही. माणसाला हा शोधणं हाच एक अभ्यास आहे ना आपल्याकडे. अभ्यास आपण कशाला म्हणू? त्याच गोष्टीला अभ्यास म्हणतो. मग तो ती चांगली प्रगती आहे, तुमच्याकडे हे लक्ष गेलं तुमचं त्याच्यावरती, त्याच्यामुळे तुम्ही. येस, यू आर वेलकम, धन्यवाद. हा, आणखी काही नवमाशाबद्दल काही कोणाला प्रश्न आहेत? परत सांगतो की प्रश्न विचारायला बिलकुल घाबरू नका, कचरू नका, विचारा. प्रश्न विचारल्याशिवाय तुम्हाला पुढची स्टेप गाठता येणार नाही. पत्रिका तुमच्या हातात आहे. आयुष्य आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही पटकन हे करू शकतो, कारण आपण व्यक्तिगत पत्रिका पाहिलेली आहे, जातकाला भेटलेलो आहोत आणि त्याच्यानंतर ती पत्रिका सोडवलेली आहे. पत्रिका सोडवणं फार महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही पत्रिका सोडवायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला इत्यादी पत्रिकेचा अनुभव सांगता येणार नाही. सर, मी विचारू प्रश्न? हा बोला ना. इकडे नवमांशात स्त्रीच्या बुधाचं चंद्र, शनी आणि सूर्य, तर चंद्र शनी तर युती आपल्याला दिसतेच आहे, पण सूर्य दुसरीकडून कुठून तरी त्या नवमांशात आलेला आहे. पण त्या तिघांचाही एकच नवमांश असल्यामुळे ते सूर्य कुठून का आलेला असते ना, पण तो त्या शनी बुधाच्याच नवमांशात आल्यामुळे त्याला तो त्रास आहे, असं आहे का? हो तसंच आहे मॅडम. आता हा जो कन्या नवमाश आहे ना, हा. आता हा कन्या नवमाश कुठे येतो, तर तो श्रवण नक्षत्राचं दुसरं चरण आहे. हा का हा असं आहे. आणि सूर्य आलाय कुठून, तर वृश्चिकेतून आलाय ना सूर्य, हो का वृषभ राशीतून आलाय? वृषभ राशीत तो मृगशीर्ष नक्षत्र, वृषभेतून आलाय. मृगशीर्ष नक्षत्राचं पहिलं चरण आहे ते. हा कळलं का? असा विचार करायचा. हम्म. मग त्या ठिकाणी पण चंद्र शनीची युती ही ठरलेली आहेच, हो, त्याच्यामध्ये आपण काही ती टाळू शकणार नाही. बरोबर आहे. मुकेश भाऊ, पत्रिका काढा.
व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, चांगल्यापैकी परत शोध करा. बरं, आणखी आता तुम्हाला वैवाहिक जीवन शिकण्याची इच्छा आहे का मग मी दुसरा विषय लावू? आता तुम्ही सांगा. सर घ्या 1-2 लेक्चर. आणखी पाहिजे? ठीक आहे, मला काय हरकत नाही, घेऊ. बर, म्हणजे ही पत्रिका तुम्हाला काय सांगून जाते? या पत्रिकेतले कितीतरी दोष तुम्हाला प्रत्यक्ष दिसत आहेत. आता तुम्ही लहान नाही, तुम्ही मोठे झालात, ज्योतिषात चांगल्यापैकी. तुमच्या नजरेसमोर ताबडतोब पत्रिकेचं जे विश्लेषण तुम्ही करू शकता. समजा विश्लेषण नाही केलं तरी सुद्धा मनामध्ये तुम्ही एक विचार करू शकता की बाबा या पत्रिकेमध्ये इन फ्युचर काही घटना अशा होण्याची शक्यता आहे. आता घटना झाल्यानंतर जातक आपल्याकडे येतो तेव्हा तो विचारतो, तेव्हा त्याला स्पष्टीकरण द्या. थोडासा 15 मिनिटं त्यासाठी वेळ ठेवा आणि त्याला सांगा ही अशी ग्रहस्थिती आहे. तर त्यांनी तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे, तुम्हाला अप्रिशिएट केलं पाहिजे की बाबा ही गोष्ट ह्याच ज्योतिषाला का कळली, मला इत्यादी ज्योतिषांनी का नाही सांगितले, कळलं? आणि अनेक कुटुंब आहेत की त्यांना ह्या विषयामध्ये काही गंध नसतो, माहिती नसते, आणि त्याच्यामुळे त्यांना जीवन हे पूर्णपणे आपण काहीतरी करत आहोत, जोपर्यंत चालतं तोपर्यंत चालतं, नंतर सगळं रखडतं. प्रत्येक लग्नाला प्रत्येक ग्रह जो आहे तो वेगवेगळा प्रतिसाद देणारा ग्रह असतो, हे ठरलेलं आहे. लग्नाला म्हणा, राशीला म्हणा, जे असेल ते. आता पुढे मी 1 तारीख नंतर सगळे विषय सुरू करणार आहे, त्याला तुम्हाला आणखी इन डिटेल्स मध्ये शिकवणार आहे. बोला सर, एक्सक्यूज मी, एक हो. विचारू. या हा, मेष विचारा. लग्नाच्या पुरुषाच्या पत्रिकेत मंगळ लग्नी नसून समजा लग्नेश आणि सप्तमेश अष्टमात असतात, तरी ऍक्सिडेंटलच केस झाली असती काही? हो हो हो. ओके, थँक्यू. बघा, असं आहे की मंगळ हा ग्रह जो आहे ना, तुम्ही आवर्जून बघा. आता थोडं आपण डिस्कशन करूया मॅडम. तुम्ही कन्सल्टंट आहात, तर तुमच्याकडे येणाऱ्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारच म्हणू एक प्रकारे. तर ह्या तक्रारी कुठे जमा होतात जर तुम्ही पाहिल्यात, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हाणामारी झाली तर ती तक्रार कुठे जाते? तर पोलीसमध्ये जाते, आहे की नाही? घरामध्ये Yes, sir. झाली तर ती सुद्धा वरिष्ठांकडे जाते. बरोबर. घरामध्ये पण काही घटना घडली, रस्त्यात झाली, रस्त्यात अपघाताची घटना झाली तर ती सुद्धा पोलिसाकडे जाते. मंगळ हा बरोबर. गुन्हेगार सुद्धा आहे आणि पोलीस सुद्धा आहे. म्हणजे Right. त्या घटनाक्रम जो आहे, तुम्ही प्रत्येक कुंडलीमध्ये वैयक्तिक पत्रिकेमध्ये सुद्धा मंगळ बघा. जो जिथे असेल तिथे तो तुम्हाला काही ना काहीतरी चिंता निश्चितच वाढवून ठेवेल. मंगळ हा चिंता वाढवून ठेवणार. एखादं लहान मुलं आहे, एखादा आपला भाऊ आहे, तो जरी ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी सुद्धा तो इत्यादी लोकांना चिंताग्रस्त करतो. बरोबर. चिंता राहते. म्हणून Yes. कधी कधी काही लोक एकाकी पडतात, जुमानत नाहीत कोणाला, तर त्याला कारण सुद्धा अशी मंगळाची स्थिती असते. मंगळ हा आपलं श्रेष्ठत्व गाजवण्यासाठी, कारण तो रणांगणावरती आपला योद्धा आहे ना, तो येस. वॉरियर पर्सन आहे, असं आहे. तर तो तिथे तेच करणार. आणि सुरुवातीलाच आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितले की योद्धा म्हणून त्याला पहिलं पदक दिलेलं आहे, योद्धा. नंतर तो कलावंत आहे आणि अमुक आहे तमुक आहे, दॅट इज देअर, तो तिकडचा आहे. पण तो योद्धाप्रमाणेच कार्य करणार, हे Yes, sir. ठरलेलं आहे. व आकाशामध्ये मंगळ आता वृश्चिक राशीत आहे. आता वृश्चिक राशी ही उगवणार कधी, आणि त्या प्रदेशामध्ये जेव्हा तो दिसेल आकाशामध्ये, तर तिथे काही ना काहीतरी युद्धदायक घटना ह्या घडणारच. हे ग्रीक लोकांनी केलेलं विधान आहे. येस. ग्रीक लोक पण चांगले ऍस्ट्रोलॉजर आहेत, त्यांची भाषा वेगळी आहे. पण तरी सुद्धा आता आपण जर बघितलं इथे, तर आपलं रवी कुठला आहे, तर धनु राशीचा आहे आता. म्हणजे त्या ठिकाणी उगवत्या वेळेला मंगळ आपल्याला दिसणार नाही. मंगळ कोणाला दिसेल? तर आपल्या विरुद्धची जी राष्ट्र आहेत त्यांना मंगळ दिसणार. मग तिथे युद्धाची हे चाललेलीच आहे ना सगळी धावपळ, बघा तुम्ही. येस सर. तसं आहे. येस. येस. म्हणून Thank you, बऱ्याच sir. वेळेला तुम्हाला सर मैं बोलूं? हाँ बताइए, बोलिए. सर डिवोर्स के ऊपर एक पत्रिका सिखू सकतात तुम्ही?
हा शिकवणार. ठीक आहे. ऍक्च्युली काय माहितीये का मॅडम, तुम्हाला सांगतो मी, माझा अच्छा. थोडासा म्हणजे मानसिक विचार काय असतो की कोणाचंही लग्न वगैरे तुटू नये, कारण संसार हा लोकांचा टिकला पाहिजे अशी माझी वृत्ती आहे. त्याच्याकरता मी डायव्हर्स वगैरे ह्याचा सल्ल्या बाबतीमध्ये कधी पुढे गेलो नाही, पण तरी सुद्धा माझ्याकडे पत्रिका आहे ज्याच्यामध्ये डिवोर्स झालाय, म्हणजे ताटाटूट झालेली आहे एकमेकाची. नहीं, अपने को समझ में आई ना, इसलिए समझने ठीक के है, लिए। कोई बात नहीं, ठीक है, कोई बात थैंक यू, नहीं, जरूर थैंक यू, जरूर, थैंक यू सर। यस. बोला. सर क्लास नाही माझा आज हा. नाही आहे तुमचा क्लास? नाही नाही आज सुट्टी आहे. बरं ठीक आहे. आणखी काही विचारायचं विचारा, नो प्रॉब्लेम. पत्रिकेबद्दल विचारा, आणखी इत्यादी काही तुम्हाला, म्हणजे आता हा स्टॉक जो आहे तो तुम्हाला पूर्ण कळलेला आहे की वैवाहिक जीवन काय. मला असं वाटत नाही की काही कमी पडलं असेल तुम्हाला. आपण सर्व अंगाने पत्रिका पाहिलेली आहे आणि इत्यादी पत्रिका पण आपण तपासलेल्या आहेत. हो सर. तरी सुद्धा आणखी इत्यादी काही गोष्टीबद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा, जनरल तरी चालेल. सर विचारू का? हा सर विचारा. हा बोला बोला बोला. आता जेव्हा कोरोना आला होता तेव्हा खूप तरुण लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हो फार तर झालं, हे बरोबर. पण प्रकारे अपघातीच म्हणायला पाहिजे आपण निधन, हो पण ते हो नक्की. संसर्गजन्य आजारातून आले. तर आपल्याला तशी एखादी पत्रिका अभ्यासता येईल का? हा म्हणजे आता 2020 साली करोनाचे आगमन झालेलं आहे. 21च्या दरम्यान करोनाचा जास्तीत प्रभाव जास्त मृत्यू. येस हा. प्रभाव होता. तर त्यातल्या 2 पत्रिका ज्या आहेत ना, तर त्या हम्म. पत्रिका मी मांडलेल्या आहेत. पत्रिका त्या 2 आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये त्या पत्रिकामध्ये आमच्या जवळचे जे हे आहेत, तर त्याला चेहऱ्यावरून सांगितलं होतं 5 वर्षापूर्वी की थोडंसं भाऊजींना सांभाळा म्हणून. तर त्या ठिकाणी झाल्या घटना. दुर्दैव वाटलं. फार चांगल्या फॅमिलीतले लोक आहेत ते. पण दोघंही शिक्षक होते. आमच्याकडे एक महिला संघ म्हणून शाळा आहे विलेपार्ल्याला, तिकडे कार्यरत होते आणि ते लोकांची सेवा करायला गेले आणि त्यांनाच करोना झाला आणि ते गेले. आमच्याकडे पण 4-5 तरुण लोकांचे मृत्यू झाले. हे तर आमच्या म्हणजे समोरचीच घटना आहे. फार वाईट वाटलं आणि मनुष्य फार चांगला होता आणि ते तो जो सेवा करायला नसता गेला तर अशी घटना घडलीच नसते. पण सोशल वर्क करायला गेलं आणि अंगाशी आलं. बाईचं नुकसान झालं. 2 मुलं आहेत. असं आहे. तर पत्रिका मी अवश्य मांडेन, काय हरकत नाही. तर तुम्हाला आता हळूहळू मला असं वाटतं की वैवाहिक जीवनाचा विषय जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित कळला असेल. हो सर. आपण बऱ्याच पत्रिका आपण मांडल्या आहेत ना. हो. आणि तुम्ही शिकवता पण छान. ठीक आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला कळतंय म्हणजे ह्याच्यात फार महत्वाचं आहे. पत्रिका तुमच्या हातात असतात. पत्रिका तुम्ही घरी परत उतरवून घेऊ शकता, त्याच्यावरती विवेचन करू शकता. आता पुढच्या वेळेला आपण आणखी एक विचार करणार आहोत की राशी ही काय सांगते. आता आपण बघितलं मंगळ हा मेष राशीतला आहे, तर तो ऐकणारा नाहीये, कारण ते त्याचं राज्य आहे. ते तो तसाच वागणार. तसाच त्याच्या राशीत बसलेले तिन्ही ग्रह त्यांचे अधिकार पण कमी होतात. मॅडम लक्षात घ्या. अच्छा. हा आता जसं की ज्योतिषशास्त्रामध्ये असा पण नियम आहे. आता आपण असं विचार केला की वृषभ राशी कोणाकडे आहे तर शुक्राकडे आहे, बरोबर आहे. तो कुठे हवा तर एक तर तो मित्रांकडे असावा, बुधाच्या राशीत असावा. मिथुन किंवा कन्या राशीचा नीचे जावतो, पण तरी सुद्धा तो स्थानबली आहे का याचा पण विचार केला पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला आढावा घेणं गरजेचंच आहे. त्याशिवाय तुम्ही फलादेश देऊ शकणार नाही. ती पण सोय शास्त्रामध्ये आहे, पण त्याला दीर्घ विवेचन लागेल तुम्हाला. मग दुसरी गोष्ट की तुम्ही पत्रिका पाहणार हा तुमचा अभ्यास आहे. ते कुठे BA आणि MA करून पण ह्या गोष्टी तुम्हाला सापडणार नाहीत असा फलादेश बिलकुल नाही. त्यांच्याकडे फक्त ते जे विवेचन केलेलं आहे संस्कृतमध्ये त्याचं ट्रान्सलेशन जे असतं ते तुम्हाला देतात आणि सांगतात तुम्ही MA
किंवा तुम्ही BA किंवा PhD काय असेल ते हो सर. असं आहे. सर एक विचारू हा बोला बोला. या पत्रिकेचं नाहीये पण पंचमेश सप्तमात सप्तमेश पंचमात आणि हा. सप्तमेश पंचमात केतूसह असेल तर त्या मुलीला विवाहाचा बद्दल काय आपण सल्ला देऊ शकतो? बघा आता केतुयुक्त कुठला ग्रह झालाय ना मॅडम, तरी हा. सुद्धा त्याचे परिणाम हे निश्चितच कालांतराने घटनाक्रम वाईटच येतो. केतुयुक्त बरोबर. एखादा ग्रह झाला, आता तो कोण आहे तर त्याच्याकडे कुठलं डिपार्टमेंट आहे, म्हणजे त्याला कुठल्या तऱ्हेची योजना आहे त्याच्याकडे. एखादा समजा सप्तमेश रवी सप्तमेश पंचमात मग केतू ऐका सोबत. बघा असं आहे मॅडम की कुंभ लग्नाला सप्तमेश रवी हा Yes. पंचमात आला तर तो मिथुन राशीमध्ये आला. मग राईट. मिथुन राशीमध्ये केतू रवीची जर युती आली तर पंचम स्थान पण दूषित झालंय आणि सप्तम स्थान पण दूषित झालेलं आहे. राईट. म्हणजे सप्तमेशाचे अधिकार केतुयुक्त झाले. मग केतू हा त्यांचा लीडर आहे, तो बरोबर. ग्रहणामध्ये टाकतो, तो पितृदोष आहे एक प्रकारचा. मग अशा वेळेला सुद्धा अनेक बघा, ब्युटी इज अनदर पार्ट, सोशल लाईफ इज अनदर पार्ट, पण नक्की घटना काय घडतील याचा विचार करणं गरजेचंच आहे. मग तो कुठल्याही ज्ञातीचा असेल तरी सुद्धा. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा गावोगावी अशा काही घटना, काही वेळेला प्लेग असायचा, आजारपण असायचं, भूकंप असायचं, त्याच्यामध्ये पण तुमचं वैवाहिक जीवनाचं नुकसान झालेलंच असेल. मग ते का होतं असं? आणि तेव्हा अज्ञान होतं, तर त्यावेळेला आपण सगळं जे काही आहे ते नशिबावरतीच हे करायचो. आजही नशिबावरतीच आहे. बरं. पण त्या ह्याच्यामध्ये ज्योतिष जीवन जे आहे किंवा आपलं वैयक्तिक जीवन आहे, आपण सुखाकडे जास्तीत जास्त आपला कल असतो, पण ते सुख प्राप्त होईल का होणार नाही, का सुख मिळवायला गेल्यानंतर दुःखच तयार होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. राईट. दरवेळेला सुख प्राप्त होईल का, सुखाचं व्याख्याच वेगळी आहे. आणि केतू हा सुखाकडून लोकांना दुसरीकडे घेऊन जाणारा ग्रह आहे, अलिप्त होतो. अलिप्त करतो. राईट सर. सर मैं बोलू? नमस्कार सर, मी एक प्रश्न नमस्कार. विचारते. नमस्ते. जेव्हा ते बोला. आपण गुणमिलन करतो म्हणजे स्त्री जातक आणि पुरुष जातक, तर ते पूर्ण चंद्राच्या ह्याच्यावरून असतं. मग आता कधी म्हणे 13 गुण किंवा 18 बॉर्डरचे गुण, मग आता ह्या गुणांना किती महत्व द्यावं जरा, आता तो पडलेला प्रश्नच आहे मोठा, तर तुम्ही ह्याच्यावर जरा विवेचन करा. कारण हो सांगतो. हो सर. असं आहे मॅडम, गुणाची जी काही परिभाषा आहे, तर गुण जुळवणं ही एक पद्धती एका व्यक्तीने साकार केली आणि त्यांनी तसा शोध लावला की अशी अशी हे पाहिजे, बैठक पाहिजे. मग त्याच्यामध्ये तारा कोण आहे, त्याचं ताराचक्र तयार केलं, त्याचे गण तयार केला, त्या गणांना नावं दिली, मग ते पंचांगाचं रूपांतर झालं. कळलं का? गण कुठला आहे, राक्षस आहे का, मनुष्य आहे का, देवगण आहे. आता देवगणाची माणसं सगळीच चांगली असतात का? आता तो मीन राशीतला चंद्र आहे, तो रेवती नक्षत्र आहे, तर गुण रेवती नक्षत्रातले आहेत. पण त्याच्यामध्ये असं दिलं नाही की रेवती नक्षत्रातला चंद्र हा 101% जातकाच्या जीवनामध्ये धनहानी करणार म्हणजे करणारच, हा गुणांमध्ये उल्लेख केलेला नाही. तुम्ही आवर्जून बघा, ज्या ज्या ठिकाणी रेवती नक्षत्रामध्ये चंद्र असेल त्या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक हानी ही ठरलेली आहे. मग गुण जे टेबल आहे ते टेबल एका ऋषींनी तयार केलं, तो त्यांचा विचार होता. आणि मग त्यांनी सांगितलं की बोला बोला बोला. म्हणजे कसं, कारण कधी कधी कसं असतं 26, 27 असे गुण मिळालेले असतात, तरी सुद्धा पती पत्नींचे विचार काही जुळत नसतात. मग आता आपण इतका अभ्यास केलाय की आता आपण ह्या विचारापर्यंत पोहोचतोय की बाबा मग ह्याला किती महत्व द्यायचं. म्हणजे आता तो विचार असला तरी, कारण लोक म्हणतात ना आमचे छान गुण जुळाले होते तेव्हा आम्ही लग्न केलं, पण मग आता असं झालं. ठीक आहे, हरकत नाही, सांगतो तुम्हाला. विचाराचं जी भाषा आहे, विचाराची जी मेंटॅलिटी आहे ज्याला आपण म्हणतो. आता तुम्ही मला एखादं लग्न सांगा, कुठलंही सांगा, ABCD कुठलंही असेल ते. धनु लग्न. बरं ठीक आहे. धनु लग्न हे सात्विक लग्न आहे. आता त्याला पोषक विचार कुठले पाहिजेत? एक तर धनु लग्न हे भक्तीचं आहे, त्याच्यामध्ये त्याचे विचार जे आहेत ते
शुद्ध आहेत, पण तोच गुरु जर कुठल्या राशीत उपलब्ध असेल किंवा विराजमान असेल त्याच्यावरती त्याचे विचार असतात, हे लक्षात घ्या. आणि आता आपण समजा तुम्ही धनुलग्न पुरुषाचं का स्त्रीचं आपण बघूया. पुरुषाचं धनुलग्न. मग आता स्त्रीचं सांगा तुम्ही. स्त्रीचं म्हणजे असंच सांगते, म्हणजे असं काही ठरवून नाही. नाही हरकत आहे, सांगा तुम्ही सांगा. समजा स्त्रीचं मिथुन लग्न असेल. ठीक आहे. आता हे समसप्तक झाले. हो बरोबर. नॉट परमिटेड. बुधाचे विचार अतिशय भिन्न आहेत. बुध हा ग्रह जो आहे हा फायदेशीर ग्रह आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो की जिथे फायदा असेल तिथेच आपण जाणार, हा भाग आहे. दुसरी गोष्ट की तो लौकिक प्राप्त होईल. पण गुरुचं तत्व काय आहे की तो पूर्णपणे भाग्यावरती अवलंबून आहे, परमेश्वरावरती अवलंबून आहे. बुध तसा परमेश्वरावरती अवलंबून आहे. बुध म्हणतो की मी चतुर आहे. मग त्यांच्यात मतभेद होऊ शकतात. दोन शुभ ग्रह आहेत पण तरी सुद्धा मतभेद होणार. आता तुम्हाला मी सांगितलं की बाबा चला आपण धनुलग्न आणि कुंभ लग्न या दोघांचं तत्व अतिशय भिन्न आहे. त्यांची वैचारिक जी विचारसरणी आहे ती टेम्पररी जमेल, टेम्पररी, लॉंग टर्म नाही. समजा एखाद्या वेळेला पसंती पडली तर त्यावेळेला मनुष्य पसंत करतो. कधी कधी घरच्यांनी जबरदस्ती केली तर लग्न करतो, पण त्यांच्या विचारधारेमध्ये अतिशय बदल आहे. गुरुला म्हणजे गुरुची चव वेगळी आहे. गुरुला चव आहे बासुंदी, लाडू, बटाट्याची भाजी, गोडवा असं आहे. शनीला तसं आहे, शनीला तळलेले पदार्थ आणखी इत्यादी. मग तो म्हणतो, गुरु म्हणतो हे मला नाही चालणार, ती म्हणते मला हे चालेल. मग आता त्याच्यामध्ये पण वाद होऊ शकतो. गुरुला स्टॉकची जास्तीत जास्त हे अपेक्षा असते की आपल्याकडे धनसंग्रह असावा, हे गुरुचं तत्व आहे. आणि तुम्ही अवश्य बघा ज्यांच्या धनुराशी आहेत किंवा ज्यांचं धनुलग्न आहे ते लोक संग्रह निश्चितच करतात, हा ठरलेला भाग आहे. मीन राशीच्या लोकांकडे पण संग्रह करण्याची शक्ती आहे. अगदी बरोबर, 100% बरोबर ही गोष्ट. हे नियम आहे 100%. आणि जर अजून एक प्रश्न म्हणजे जेव्हा विवाह आपण जुळवतो त्यावेळी म्हणतात म्हणजे मुलीला किंवा मुलाला गुरुबळ बघणं, ह्याविषयी जरा विवेचन करा प्लीज. बरं, आता गुरुबळ हा जो भाग आहे जेव्हा तारा अस्त असतो तर त्यावेळेला गुरु हा कुठल्या स्थानातून चाललाय, चंद्रापासून. म्हणजे हे जे गुरुबळ स्त्रीचं किंवा पुरुषाचं जे आहे हे चंद्रापासून गुरु किती अंतरावर आहे तर त्याच्यावरती त्याचं जे अंतर आहे तर आपण बघितलं की ते एकाच तत्वात असतील तर गुरुबळ नक्की आहे, एकाच तत्वात. आता समजा की मुलीचा चंद्र हा ज्या ठिकाणी मकरेत आहे असं आपण समजू, तर तिला गुरुबळ कधी लागेल तर तिला गुरुबळ जे आहे जेव्हा आता ऋषभेला गुरु जाईल त्यावेळेला तो गुरुबळाचा भाग तयार होईल, तेव्हा गुरुबळ असेल. आजचा गुरु ऋषभानी कन्येत असेल तेव्हा गुरुबळ तेव्हा गुरुबळ असणार. मग आता जर समजा त्या ठिकाणी तो त्यांच्या तत्वामध्ये आला म्हणून गुरुबळ आहे, म्हणजे त्या ठिकाणी गुरुचं बळ त्या मुलीला आहे. आणि लग्न करतेवेळी मुलीला निश्चितच गुरुबळ असावं, हे त्यावेळेला विवाहाच्या वेळेचं गुरुबळ आहे, लक्षात घ्या. पण विवाह दीर्घकाळ गुरुवरती अवलंबून नाही, दीर्घकाळासाठी नाही. दीर्घकाळासाठी तुम्हाला बघितलं पाहिजे की मुलीला मुळातच गुरुबळ आहे का. बरं, आता मला सांगा आणखी की एक व्यक्तीला गुरुबळ सप्तमात होतं, उच्चीचा गुरु होता, पण त्याचा विवाह झालाच नाही. अरे बापरे. तुम्हाला मी नाव सांगतो, संजीव कुमार, त्यांचं मकर लग्न आणि सप्तमात उच्चीचा गुरु आणि चंद्राची युती. गुरु चंद्राची युती आपण बोलू ना की सप्तमात आहे, मग लग्न व्हायला पाहिजे, मग लग्न झालंच नाही. काय करणार तुम्ही? म्हणजे हा एक विचार होता की म्हणजे गुरुबळ असणं आवश्यक, असं जे नेहमी ऐकण्यात येतं की बाबा हा गुरुबळ असावं, 4-8-12 गुरु नसावा, म्हणजे हा जो कन्सेप्ट होता त्यासाठी मग हा प्रश्न विचारला होता. बरोबर आहे. एक तर तारा असतो नसावा, तारा असतो म्हणजे केव्हा शुक्र आणि रवीची युती असते तेव्हा तारा असतो, त्यावेळेला तिथे विवाहाचे मुहूर्त नसतात, मग ते काढीव मुहूर्त करतात, कळलं का. आता गुरुबळ असणं म्हणजे काय, तर पहिल्यांदा मुलीला गुरुबळ असणं म्हणजे पुढचा जो भाग्यविधाता जो आहे तो तिच्या जीवनामध्ये चांगला यावा असा हा
प्रकार आहे. हो. पुढील आयुष्याचा प्रवास चांगला होण्यासाठी गुरुबळ सगळं घेऊन तिने दुसऱ्या घरात प्रवेश करावा. शेवटी मूळ पत्रिका ही कारणीभूत असते मॅडम. कितीही तुम्ही हो. गुरुबळ बघा, शुक्रबळ बघा. आता जसं की इत्यादी धर्मामध्ये सुद्धा तंटे होतातच, नाही होत असं नाही, पण ते आपल्याला माहिती नसतात. कळलं बरोबर. का? माहिती शेवटी नसतात. आपली मूळ बैठक आहे तीच खरं तर ऍक्च्युली एकदम हे फक्त गोचर प्रमाणे थोडाफार काहीतरी हे होऊ शकतं, Yes. पण मूळ पण मूळ बैठकीला सर, मी पर्याय नाही. पर्याय नाही. बरोबर. मूळ हो. पत्रिकेला यू कॅनॉट चेंज. कधी ना कधी दुर्दैव बाबा, कधी कधी काय असतं मॅडम, आपल्या वागण्यातून चुका होतात, आपले बिहेवियर्स चांगले नसतात, बरोबर. आपले विचार चांगले बरोबर. नसतात, त्यावेळेला दुःख निर्माण होतात. त्याला हो. कोण जबाबदार असतं? व्यक्ती स्वतःच, पण प्लॅनेट पण, कारण प्लॅनेट मुळेच ती व्यक्ती Planet. तशी वागते अगदी बरोबर. ऍक्च्युली. आता 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 म्हणजे तुम्ही खरं उत्तर तुमच्या मुखातूनच दिलेलं आहे. हो सर, कारण आपण बघतो ती व्यक्ती अगदी खूप हे असते, पण ती वेळच अशी असते की ती व्यक्ती चुकीची वागते, म्हणजे तिची इच्छा नसते किंवा नंतर तिला कळतं की बाबा ही चूक आहे, पण ती वेळच तशी काय असते, कारण ते प्लॅनेटच तसं चाललेलं असतं. एक्झॅक्टली. फक्त प्लॅनेटच ह्या घडामोडी करतो. बरोबर आहे, बरोबर. येस, यू सर गॉट मैं इट. बोलूं? सर हाँ बताइए, मैं बोलूं? बताइए. मेष का मंगळ आणि वृश्चिक का मंगळ का फलादेश में काय डिफरेंस है? हाँ देखो, अभी ऐसा है मैडम कि हम्म, अगर वृश्चिक का फलादेश है हम्म, तो वो भी मंगल का ही फलादेश रहेगा. वो कहाँ पर बैठा हुआ है उस आधार हाँ, पर हम फलादेश देंगे आपको. हाँ, कहाँ पर बैठा हुआ है अच्छा. बताइए. नहीं, मैंने तो मंगल ऐसा जनरल क्वेश्चन किया कि एक ऐसा वृश्चिक है और कि इसका. हाँ, ओके हाँ, ओके फाइन. या, अगर मैं आपको सामने वृश्चिक का मंगल का कैरेक्टर लाता हूँ, हाँ, जैसे कि जो एक एक्टर है उसका हम्म, वृश्चिक का मंगल है, हम्म, वो बहुत ही कामयाब है. हम्म, और एक नेता है उसका मेष का मंगल है. हम्म, वो नेता का नाम है जॉर्ज फर्नांडिस. हम्म. आपने सुना होगा नाम जॉर्ज हाँ, फर्नांडिस हाँ, का. सुना है, सुना है. उसके जीवन में कितना बदल आया, लेकिन राहु मंगल की युति में हम्म, हम्म, उन्होंने बहुत कष्ट बहुत हम्म, कष्ट किया. तो हम्म, फिर क्या क्या हुआ? अभी अजय देवगन, उसका हम्म, वृश्चिक का मंगल है, हम्म, तो वो कैसे दिखता है, उसको कौन सी भूमिका है आप देखिए. ऑल हम्म, क्रिमिनल. या, नहीं, हाँ, वो कभी लव स्टोरी नहीं कर सकता. हम्म, उसकी राशि कन्या है. हम्म, जॉर्ज फर्नांडिस की राशि सिंह थी, हम्म, लेकिन उन्होंने अपना जीवन बहुत ही समर्पित किया है लोगों को, हम्म, और बहुत छोटे हिस्से से आए और बहुत बड़े बने. ये चीज है. तो वहां पर वृश्चिक का मंगल और मेष का मंगल, उसका लोकेशन कहाँ है वो इम्पोर्टेंट है. अच्छा. हाँ, क्योंकि स्थान को बल होना चाहिए. भाई अजय देवगन का लग्न में है और जॉर्ज फर्नांडिस का भी लग्न में है, तो स्थान बल हो गया ना. हाँ, हाँ, अगर जॉर्ज फर्नांडिस का राहु के साथ में है. ओके. हाँ, ये पहला एमपी है जो बॉम्बे में से अपक्ष लड़के आया. जॉर्ज फर्नांडिस वो पहले एमपी है. ये बॉम्बे सिटी से एक बहुत बड़े आदमी को हरा के अपक्ष चुन के आए. इज द फर्स्ट. तो वो मंगल ही कर सकता है, दूसरा नहीं कर सकता. मंगल ये चैलेंजिंग प्लैनेट है. इसीलिए आप सारे पिक्चर देखो, जैसे आप सलमान देखो, सलमान का मेष लग्न है, उसकी कुंभ राशि है, समझिए. तो वो सब चीज देखना है. ओके. सारे थैंक यू. ग्रह का सर सारे ग्रह. हाँ बोला, बोलिए बोलिए. एक अग्नि तत्वातला मंगळ आणि एक जल तत्वातला होईल ना मंगळ? हो, पण त्याला दोन राशी प्रामुख्याने. तुम्ही आता मी जेव्हा सूर्य सिद्धांत शिकवला ना त्याला तुम्ही आत का होतात का? नाही आहे. होतात. नाही, सूर्य सिद्धांत शिकवला तेव्हा नव्हती मी. मग तेव्हा सांगितलं होतं की तो कसा तयार झाले, वृश्चिक राशी कशी तयार झाली. हम्म. वृश्चिक राशी ही सूर्याची आहे हम्म. आणि मेष राशी ही चंद्राची आहे. हम्म. कळलं का? हा अच्छा. फरक आहे त्याच्यामध्ये. तर ठीक आहे, पुढे विषय घेऊ, त्यावेळेला आपण हे हो हो करूया. चालेल. बरं आहे. सर एनिवे एक विचारू? हा बोला मॅडम.
भागवत मॅडमचा सर प्रश्न मगाशी राहिला. सरोज मॅडमनी जे गुरुबळाचं विचारलं ते तुम्ही सांगितलं की मुलीसाठी चंद्राकडून पाहायचं आणि मग मुलासाठी लग्नाकडून पाहायचं का? हो, लग्नाकडून पाहायचं, पण मुलाला गुरुबळ असा हा उच्चार केलेला नाही. मुलीला सांगितलेलं आहे की गुरुबळ जे आहे ते अत्यावश्यक आहे. अच्छा. आणि आपल्या पण गुरुजींनी बऱ्याच वेळेला असं दिसून पण येतं सर की मुलांच्या बाबतीत सुद्धा गुरुबळ नसेल तर लग्न होत नाहीत, म्हणजे काही ना काहीतरी अडचणी येतात. आता लग्न होण्याकरता गुरु आणि शनी हे दोन मुख्य ग्रह आहेत, कारणीभूत आहेत. हो 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 कारणीभूत आहेत. कोणत्या हो. महिन्यात होईल ह्याला सूर्य कारणीभूत आहे. सूर्य कारणीभूत आहे. हो. हा. शुक्र हा तारा जो आहे तो अस्त असल्यावरती लग्नाचे मुहूर्त पंचांगामध्ये नसतात. मग बरोबर त्यावेळेला लग्न जगात होत नाहीत का? बरोबर होत आहे. असं आहे काढीव ना? मुहूर्तावरती करणारे आहेतच की सर. आहेतच. बरं. होय. भागवत मॅडम, तुम्हाला काय विचारायचं आहे? सर आपण विवाह जमवताना आता साधारण असं म्हटलं जातं की समजा आता दोघांची मेष रास असेल तर शक्यतो विवाह जमवू नये असं म्हटलं जातं, कारण जेव्हा दुःख येतात तेव्हा ते दोघांना एकदमच येतात. तर असं मी ऐकलं, तर त्याच्यावरती थोडं सांगा ना तुम्ही जरा. त्याच्यावरती असं आहे, 1971 साली असा एक विषय झाला होता. 1971 साली की आमच्या कुटुंबामध्ये की 2 भावंडांनी एकाच कंपनीत काम करायचं नाही. का? तर एक कंपनी बंद झाली तर दोघंही घरी बसतील. बरोबर आहे? तर तसं काही ज्योतिषशास्त्रामध्ये नियम नाही आहे. आता जर समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की कुठलं लग्न धरूया तर त्यामध्ये त्या विवाह करू नये. पहिली गोष्ट समजदारी ही फार महत्वाची आहे. असा विचार आपण जर केला, वृश्चिक आणि मेष यांचं दोघांचं आपण गुणमेलन केलं तर हे दोघंही तक्रारदार असतात, सतत कटकटी करणार. हे त्यांचं तत्वच आहे, ते जाणारच नाही. आता त्याला बलवान ग्रह कुठला आहे तो त्याला कंट्रोल करू शकेल. कळलं? आता बलवान ग्रह जो असेल ना तोच त्याला सपोर्टिंग प्लॅनेट आहे. बाकी तुम्ही दोघांच्या जरी राशी चांगल्या असतील तर ते एकमेकाशी जुळून घेतील, पण दिवसा मारामारी नक्की करतील, हे ठरलेलं आहे. कारण मंगळ हा तसाच प्लॅनेट आहे, वृश्चिक आणि मेषेचा असला तरी. बरं, आता समजा बुधाच्या 2 राशी आहेत, कन्या आणि मिथुन. तर त्या ठिकाणी मॅडम दोघांचंही सहमत असेल, संगनमत असेल, संगनमत आणि सहमत असेल. मंगळ सहमती नाहीये. मंगळ कारस्थान करण्यामध्ये सहमती करेल आणि लोकांना, कुटुंबाला दुःखात आणण्याचं काम आहे ते मंगळ करेल. बुधाचं तसं नसतं. बुध हा वैचारिक, जिथे गेन आहे, प्रॉफिट आहे, व्यवसाय आहे, बुद्धिमत्ता आहे, वाचन आहे, लेखन आहे, इकडे बुधाचा कल असतो. पण मंगळाचा कल असा नसतो. मंगळाचा कल जो आहे तो जास्तीत जास्त शौर्याकडे आहे. मी किती लोकांना त्रास देऊ शकतो त्याच्यामध्ये मंगळाची घमंड असते. मंगळाला त्याच्यामध्ये शौर्य वाटतं की मी त्याला अडचणीत आणला, त्याला त्रास दिला. हे मंगळाचं धोरण आहे. गॉट इट? हा, म्हणजे समजा म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांचे मेष रास किंवा मेष लग्न असं असेल तर ते ऍडवायझेबल नाही, किंवा पण बुधाचं जर असेल म्हणजे दोघंही कन्येचे असतील किंवा दोघंही मिथुनेचे असतील तर ते ऍडवायझेबल आहे. आता बघा, ऍडवायझेबल म्हणजे सांगतो मला, मंगळाच्या दोन्ही राशी ज्या आहेत ह्या जर एकत्रित आल्या तर ते दुसऱ्याची पण पिटाई करणार. तर ते ऍडवायझेबल आहे का? दोघंही संकट. आता कधी कधी सून तक्रार करते की सासूने मला मारलं. मग त्यावेळेला पहिला कायदा होता, आता कायदा थोडा शिथिल झालाय. आता सासूला आतमध्ये घेत नाही. पण कितीतरी सासवा अशा जेलमध्ये जाऊन आल्या नाही का? मग ते हे सगळी चक्कर कोण करतं? मंगळाचे लोक करतात. शुक्राचे लोक असं करत नाही. शुक्राचे लोक म्हणतात ठीक आहे, ओके, समझोता करूया. तो एवढ्या स्तरावर जात नाही. मंगळाचा उद्देश असा आहे की ह्याला पनिशमेंट मी कशी देईन, ह्याला अडचणीत कसं आणेन. एकमेकाच्या विरुद्ध तक्रार करतात की नाही नवरा बायको पोलीसमध्ये जाऊन? का करतात? करू नये की नाही? पण ते गुरुग्रहाकडून होणार नाही. तिथे मंगळ ग्रहच कारणीभूत असतो. कळलं? तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघा, बसा, कोर्टात जाऊन बसा, सगळे असेच लोक असतात, काय करू शकत नाही. मी अशा याने विचारलं की 7.5 तर समजा मेष रास असेल दोघांची, पतीची आणि पत्नीची, तर मग 7.5चा पिरियड एकच येतो, म्हणजे कुठलाही त्रासाचा जो पिरियड असेल
तो साधारण एकच असतो आणि ते स्वतःच्याच त्रासात इतके गुंतून जातात की ते परस्परांना सपोर्ट नाही करू शकत. म्हणून अगदी 36 गुण ऍक्च्युली आपण तेव्हाच म्हणतो ना की एक रस एक नग, मग म्हणजे ते काय ऍडवायझेबल नाही 36 गुण जुळवणं, असा माझा प्रश्न होता. बरोबर आहे. पहिली गोष्ट विचारधारा इम्पॉर्टंट आहे मॅडम. हा आता जसं की तुमचं सिंह लग्न आहे तर तुम्हाला पोषक लग्न कुठलं आहे हा पहिला हा भाग आहे. हा पण त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं पोषक लग्न आहे धनु. हा कळलं? म्हणजे मग आता धनु अग्नितत्वाचा म्हणून का? हा आणि धनु हा रवीचा चांगला मित्र आहे आणि हा मेष हा दुय्यम आहे. हा तर तुम्हाला पहिलं कुठलं आहे तर धनु. दुय्यम हा कोण आहे तर मेष. हा मेष दुय्यम आहे ना, हा असं आहे म्हणजे मग तो त्याच्यामध्ये. हा बोला 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 हे मेष बोला. लग्न असेल तर हाच विचार करायला पाहिजे की त्याला पहिले पोषक लग्न सिंह येणार आणि हो, प्रश्न नाही. तेवढंच पोषक त्याला धनु पण येईल येस. आता किंवा बघा मेष लग्न असेल तर त्याचा जास्तीत जास्त त्याला ताब्यात किंवा त्याचा कल कुठे आहे. माणसाला प्रमोट करायचं असतं किंवा मोठं व्हायचं असतं तर हा रवीशिवाय होता येणार नाही. तर त्याचा बरोबर पहिला रवीकडे म्हणजे सिंह राशीकडे. हा हे ठरलेले नियम आहेत. आता मला ओके सांगा, कोणी हा कोणी सांगा हा की कोणाचं कुठलं लग्न आहे असं सांगा. म्हणजे तुमचं नाव सांगू नका पण एखाद्या लग्नाचं हे सांगा. तर मकर लग्न समजा घेतलं ठीक आपण. आहे ठीक आहे. आता मकर लग्न घेतलं तर त्या कुटुंबामध्ये निश्चितच कुंभेचा आणि वृषभेचा व्यक्तीचा जन्म होईल हे ठरलेलं आहे. अच्छा मकर ते लग्न वृषभ घेतलं लग्न हा वृषभ आणि कुंभेची व्यक्ती जन्माला येईलच हे ठाम आहे. हा मग त्याच्यावरून पण तुम्हाला आणि आपल्या लग्नाच्या आधारावरती ज्याला लग्न सिद्धांत म्हणतात तर हा लग्न सिद्धांतामध्ये तुम्हाला जे मारकस्थान असतं त्याची पसंती तुमच्या जवळची असते. आता जसं की सिंह लग्नाला पहिली पसंती बुधाकडे आहे, मिथुनेकडे आणि कन्या राशीकडे आहे. कळलं? नाही या वाक्याचा अर्थ नाही कळला मला. असं आहे, सिंह लग्न ज्याचं असेल त्याची हा पहिली पसंती किंवा त्याच्या कुटुंबामध्ये मिथुन आणि कन्या ह्या व्यक्तीची माणसं असतात हे ठरलेलं आहे. अच्छा पहिली पसंती. हम्म कारण सूर्य ह्याला सगळ्यात जवळचा ग्रह जो आहे तो बुध आहे आणि तो युवराज आहे. हा आणि सेकंड ऑप्शन चंद्र. म्हणून 4, 5, 6 ह्या एकत्रित राशी आहे बघा तुम्ही. मग त्याच्या अगोदर 3 पण आहे. 3, 4, 5, 6 पण तो शुक्राला एवढा व्हॅल्यू देणार नाही. पण तो 3, 4, 5, 6 या राशीला देणारच देणार ठरलेलं आहे. विचार करा, प्रत्येकाने विचार करा. आणखी एखादं लग्न सांगा मग मी सांगतो तुम्हाला. वृश्चिक लग्न घेतलं तर ओके, वृश्चिक लग्न घेतलं त्याची पहिली पसंती जी आहे तर शुक्र नाही, कारण तो त्याचा विरोध आहे. हम्म त्याची पसंती आहे धनु, कारण तो हा त्याच्या शेजारी आहे. हा वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये धनु आणि मीन हम्म या व्यक्ती निश्चित असणार ठरलेलं आहे. हा. धनु आणि मीन ही त्याची पसंती आहे. मुकेश भाऊ तुमचं काय मत आहे? हो सर बरोबर आहे. बरोबर आहे. हा सर. वृश्चिकेला धनु आणि मीनचा संबंध येतो. तुमचं काय मत आहे? माझं सर तुझ्यावरून काय सांगणार तरी सुद्धा हो हो तर सगळं आता मंगळाचं वर्णन केलात ना, मी सगळं ऐकत होतो. मंगळ तसाच आहे, स्वतः हा. घात करणार, स्वतः हरणार, स्वतः हरवणार, नंतर हानी करणार, स्वतःची हानी करणार ठरलेले आहेत. त्याचे दुर्गुण हे ठरलेलेच आहेत. बरोबर आहे. सद्गुण पण ठरले आहेत आणि दुर्गुण पण ठरलेले आहेत. असं आहे. ठीक आहे, आता बराच वेळ झाला. आणखी काय कोणाला बोलायचं असेल तर बोला. प्रश्न विचारायचं प्रश्न विचारा. आता निघायचं आहे आणि अभिप्राय द्यायचा अभिप्राय द्या, काय हरकत नाही.
बोला, कोणाला काय प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. नसतील तर मग सर अभिप्राय. मी विचारू सर? विचारा. सर सप्तमात मंगळबुध युती आणि असं म्हणतात की मंगळबुध युती असेल तर न्यूट्रल करतो म्हणजे मंगळाला, असं काही आहे? बिलकुल बिलकुल नाही. मंगळ बुधाची युती माणसाला एकदा कधी ना कधीतरी पोलीस मध्ये जावं लागतं. अच्छा. खोटे आळ येतात, ओके. खोटे आरोप येतात, वादविवाद होतो, व्यापाराशी तंटा होतो. मंगळ बुधाची युती ही बिलकुल न्यूट्रल करत नाही, हा चुकीचा समज आहे. मंगळ हा हट्टी आहे, तो बुधाला वटणीवर आणतो, असं आहे ते. आणि बुध त्याच्या भानगडीत पडत नाही. बरोबर बरोबर. तुमच्या कोल्हापूरचे आपण कोल्हापूरून बोलताय ना? हो. तुमच्या कोल्हापूरचे एक व्यक्ती, अतिशय उच्च फॅमिलीतली, अतिशय चांगली गुणी, मंगळ बुधाची युती, चार्टर्ड अकाउंटंट झाला आणि मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्टर झाला आणि अननेसेसरी कुठल्या तरी माणसाने आत्महत्या केली, त्याच्यावर एक चिठ्ठीमध्ये त्याचं नाव लिहिलं. त्या ठिकाणी ताराबाई चौक आहे ना, ताराबाई चौक, ताराराणी चौक, त्या तिकडे एखादं हॉटेल आहे, तिकडे आत्महत्या केली आणि नसती झंझट याच्या मागे लागले. याने काही केलं नव्हतं. अरे बापरे. विचारा. ओके ओके, थँक्यू. वृषभ लग्नाची व्यक्ती, कन्येचा बुध आणि मंगळाची युती षष्ठ पंचम स्थानामध्ये, अतिशय गुणी आणि तेव्हा डायरेक्ट, पण तरी सुद्धा असे आरोप आले. हे अशा सगळ्या घटना होतात. बरोबर. काय करणार, इलाज नाही. मग ठीक आहे. कुबल मॅडम करते. आता काय काय बोलू आणि कुठून सुरुवात करू, पण करते थोडीशी, कारण आता आज मुकेश भाऊचा क्लास नाही, आपल्याला वेळ पण आहे. तर अतिशय सुंदर क्लास झाला सर. आधी तुम्हाला नमस्कार, मुकेश भाऊंना नमस्कार, तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार पण आणि त्यांचे आभार. आणि तुमचं पण आधी कॉंग्रॅच्युलेशन करून घेते, कारण घाई होईल. आपल्याला आता 2024 मध्ये जे तुम्ही ऍडव्हर्टाईज टाकली आहे त्याच्यात जवळजवळ 1000 लोकांनी ऍडमिशन घेतली. म्हणजे आता बघा, तुम्हीच बघा काय ते. आणि आजची तर पत्रिका छान, तुम्ही सगळ्याच पत्रिका छान घेतल्या, ह्याच्याबद्दल मी बोलते. पण मला असं सहज आता हा बिल मुकाबिल योग झालाय ना इथे, तर त्याच्यावरनं मला काय म्हणायचं, आपण इतकं शिकलो, आता हे पारंपरिक नाही शिकलो, तर आपण लाल किताब प्रमाणे पण असं बघू शकतो का? म्हणजे हा मला असं तुम्हाला फक्त विचारायचं होतं. म्हणजे म्हणजे ह्या कशाबद्दल? ही वैवाहिक जीवनाची पत्रिका आहे ना, आता आपण हे वैदिक म्हणजे काय म्हणायचं, पारंपरिक पद्धतीने, तर हा लाल किताब हा म्हणजे थोडासा वेगळा विषय झाला ना. तर त्यांनी जर तुम्ही अजून आम्हाला असं सांगितलं की म्हणजे त्यांनी आपण वैवाहिक सौख्य कसं बघायचं, कारण त्याच्यात आपण काय म्हणतो की ते उपाय दिले तर मोस्टली म्हणजे काय गोष्ट म्हणतात नाही त्या घटना, हा हे गोष्ट होतं. जातो. पण तर मग असं पण पुढच्या वेळेस सांगितलं तर, कारण इथे तर धडधडीत दोघांच्या पत्रिकेत तो योग दिसतो आहे. म्हणजे समजा आपण त्याचं ते तुम्ही सांगितलं होतं ना, तांब्याच्या ह्याच्यात मूग भरून ते सील करायचं आणि ते जलप्रवाह करायचं. पण समजा बाय चान्स आता आम्ही शिकलो आहोत, आम्ही पटकन हे तर लगेच दिसतं ते ना पटकन ते, तर आपण तो उपाय दिला तर त्यांनी म्हणजे घटना, आता आपण एवढं बघितलं तर ही त्याच्यामध्ये टळणार नाही. सोय दिली आहे. बघा, हा हा असं हा आहे, हा पंडितजींचे जे उपाय आहेत ना मॅडम, ते हा चुकीचे नाहीये. नाही नाही त्याला नाही, प्रॉपर चुकीचं वे नाही. केले हा पाहिजे. हो हो तर हो अशा काही युत्या होतात, युती होते अशी, तर ती होय होय. डेंजरस आहे. हा आणि आहे. असे फलादेश त्यांनी ते शोधले आहेत, म्हणून हा त्याला बिल मुकाबिल नावच त्यांनी तसं दिलेलं आहे. हो ना हो ना हो ना हो ना. पण नाही, म्हणून मला काय म्हणायचं की एखादी पत्रिका आपण असं लाल किताबच्या ह्याच्यात ना, म्हणजे आता हे जे तुम्ही एवढं सगळं शिकवलं हे आम्हाला सगळ्यांनाच छान कळलं इथल्या असणाऱ्यांना, आणि आमची काय म्हणायची ती पत्रिका बघण्याची लेवल पण वाढली आहे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण फक्त मला असं विचारायचं की लाल किताब प्रमाणे पण
आपण बघू तर शकतोच आणि उपाय पण देऊ शकतो. इथे कसं आपण आता हे सगळं म्हणजे त्याच्या ह्याच्यात मंगळ आहे, हिच्याकडे तो अष्टमात मंगळ आहे, ती दोघांकडे ती युती पण आहे, तिचा लग्नेश आणि सप्तमेश एकत्र आहेत. म्हणजे ही घटना घडणारच आहे, हे तर आपल्याला दिसतच आहे. हो पण आता येस आपण म्हणजे आपण असं तर सांगू नाही शकत की तुमचा म्हणजे संसार 5च वर्ष टिकेल किंवा व्हॉटेव्हर. तर असं म्हणजे उपाय दिल्यानंतर त्याचा कितपत म्हणजे उपयोग होईल. आता हे लाल किताबचे प्रमाण होतोच ना. हां, उपयोग होतो, हां, पण काय हां, माहितीये हां, का, हां, हां. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम लोकांनी करायला पाहिजे. येस. लोक साधा मंत्र श्रद्धेने. करत नाही. होय, तुम्ही श्रद्धेने पण सजेस्ट करू करायला. शकता, हां, हां, हां. श्रद्धेने केला पाहिजे. दुसरी हं. गोष्ट की हा जो योग आहे हा कुठल्याही राशीमध्ये जरी झाला तरी होय. सुद्धा अनेक वैवाहिक कुटुंब जी पाहिलेली आहेत की हं, त्यांच्या हं. ह्या दोषामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. जावं लागणार. त्याच्यानंतर ते आपल्याकडे येतात हो, आणि हो. मग हं, आपण हं. तिथे विसर्जन करायचं असतं. हं, हं, हं. कळलं तर का? एकंदरीत भरपूर आम्हाला सूत्र पण तुम्ही आज दिले, की चंद्र रास म्हणजे चंद्र पण आणि कर्क रास पण दूषित नसायला पाहिजे. हे तर क्लिअर कट दिसतंय. ते लग्नेश येस येस सप्तमेश पण नकोय. रेवती नक्षत्रातला चंद्र पण आर्थिक हानी देतो. शुक्र रवी युती म्हणजे ते तारा असतं आपण म्हणतो, तर त्यावेळेस ते लग्नाचे मुहूर्त खरं तर नाहीयेत, पण ते आपले ज्योतिषी काढून देतात. म्हणजे मे बी त्याच्यामुळं पण. ठीक इथे आहे. आता जो लास्ट प्रश्न मॅडमने विचारला तर मंगळ बुध युती पण म्हणजे त्या व्यक्तीवर कसे खोटे आळ येऊन पण म्हणजे हो त्याची हो काही चूक नसताना सुद्धा त्याला उगाचच भुर्दंड होतो. पण भयंकर मग मला हां, भयंकर अजून मी एकच मिनिटं सगळे कंटाळले असतील, पण मला काय म्हणायचंय मग आपण पूर्वकर्मानुसार हे जे काय नक्षत्र, ग्रह जन्माला येतो, तर म्हणजे हे आपल्याला भोगायचंच आहे. कारण व्हॉटएव्हर जे कोणी आपल्या आयुष्यात येतं, तर ते पण पूर्वकर्मानुसारच येतं ना. हो आपण हो मागचं हो त्यांचं काहीतरी देणं लागतो किंवा आयदर आपण त्यांचं घेणं लागतो. म्हणून असं म्हणजे सगळं छान, छान. पूर्वकर्मानु आपलं हो, पहिलं वाक्य हो. आम्ही जेव्हा हाताने पत्रिका हो ना, हो बनवायचो ना. ते त्यामध्ये लिहितात तसं. लिहिलेलंच आहे की हं, 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 इथे हं. पूर्वकर्मानुसार हं, हं, त्याच्यामध्ये हं. आपण काही करू शकत नाही. एनिवे म्हणजे आपण घटना टाळू नाही शकत, पण नाही समजा त्यांना त्या नाही घटनाला सामोरं जाण्याची हे उपाय देऊन म्हणजे ताकद देऊ शकतो बा. तुम्ही जसं म्हणता, की आपलं हरी म्हणजे त्यामुळं एक वेळेस होऊ शकतो काही बदल. बरोबर आहे ना? मॅडम तर मॅडम थँक असं आहे यू, हां, बोला, बोला, की बोला. प्रभू हां, रामचंद्राला वनवास हां. टळला नाही होय ना, होय ना. तर आणि आपल्याला काय अगदी त्यांचं बरोबर. हां. त्यांचं कर्क लग्न लग्नी चंद्रगुरूची युती होती तरी सुद्धा येस, येस, येस. मातेपासून त्यांना दूर जावं लागलं जावं आणि लागलं. एका हं. मातेने त्यांना दूर टाकलं. येस, येस. अतिशय उत्तम सर क्लास. आम्ही इतकं म्हणजे काहीच कुठल्या पुस्तकात तर नाहीच मिळणार पण आणि प्रॅक्टिकल अप्रोच पण खूप आज म्हणजे येस प्रत्येक पत्रिका छान, पण आजची पण एकदम छान. मला तर समजली, इतरांनाही समजली असावी आणि हे तर नक्की रेकॉर्डिंग कळलं. आपण टाकतोच आहोत. तर चालेल चालेल. सगळ्यांनी परत रेकॉर्डिंग बघा आणि करा आणि थँक यू, थँक यू, तर थँक यू. मला एक विचारायचं होतं. हा बोला बोला सर बोला. सर षडाष्टक ज्या पत्रिका असतात ना, त्या आपण नाही हे करायच्या किंवा पण आता माझ्या माहितीमध्ये कर्क कुंभ पण लग्न झालेलं म्हणजे आहे. हो तर हो मग हो ते म्हणजे नाहीच असं करायचं का? आहे सांगतो का सांगतो हां, सांगतो. असं आहे कर्करास आणि कुंभरासाचा आपण जर विचार आता केला हां, तर हां, कुंभराशीच्या समोर कर्करास ही दुबळी पडते. ती हां, एवढी हां, पॉवरफुल राहत नाही. मग हां, अशा फॅमिलीमध्ये त्या ज्यांची असेल ज्याची हां, कर्करास असेल त्याला नमतं घ्यावं लागतं. हां, हां. कारण कुंभराशी एवढी बलवान आहे की कर्कराशीची तेवढी क्षमता नाही. हो, बरोबर. आणि कुंभराशीचा जन्म सुद्धा कर्कराशीपासूनच झालेला आहे. हां, पण हां, तरी सुद्धा त्या ठिकाणी बिलकुल जुमानत नाही. कुंभ हां, म्हणून तो षडाष्टक योग आहे हां, हां, आणि तो मृत्यू षडाष्टक आहे. हां, मग अशा वेळेला काही अपघाती घटना, आत्महत्या वगैरे वगैरे अशा घटना घडू शकतात. तर त्या हां, ठिकाणी जातकाला कुंभ आणि कर्केला विवाह झाला तर समजा कधी ना कधीतरी दुर्भाग्य होणार. पण कर्क राशीला नमतं घ्यावं लागतं, कॉम्प्रोमाइज करावं लागतं, माघार घ्यावी लागते. पण कुंभ ऐकत नाही. ते हां. शनीचं तत्व आहे. चंद्र हा त्याच्यापेक्षा म्हणजे समजदार जर प्लॅनेट असं आहे आली म्हणून तो माघार कुंडली तर घेतो. नाही म्हणूनच सांगायचं. म्हणजे नाहीच हो हो करायचं. षडाष्टक असेल तर नाहीच. जवळपास तसंच आहे. येस. पण आता काय माहितीये का लोकांच्या पसंतीमध्ये आपण अडथळा आणायचा नाही. आपण कितीही सांगितलं ना तर त्यावेळेला ते लोक नाकारतात आणि आपल्यालाच वाईट बोलतात.
फक्त हो, तुमचा बरोबर आहे अभ्यास सर. व्हावा हाच माझा उद्देश आहे मुख्य. हो, बरोबर आहे सर. ठीक आहे. हो एनिवे, सर, थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. ओके. थँक्यू सर. थँक्यू खूप सर. धन्यवाद सर. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. नमस्कार Thank you. सर. नमस्ते. थँक्यू. नमस्ते. नमस्ते.